हरे कृष्ण सर्वांना स्वागत आहे सर्वांचे. आज आपण आपलं पाहणार ज्याचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग. तर आपण आपलं मंगलाचरण आधी म्हणू. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुत्पदकमलं श्रीवैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्णपदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी शुभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचे. आज आपण कुठला अध्याय बघणार आहोत? ज्ञान विज्ञान योग असं या अध्यायाचं नाव. हरे कृष्ण माताजी, आज तुमचा आवाज आहे ना थोडा ब्रेक होतोय. हो का? नाही पण मी बाहेरच आहे. ठीक आहे, येईल हळूहळू. माताजी खूप ब्रेक झाला तर सांगा हा. एक मिनिट फक्त फोनचं कव्हर काढते. हं. तर ओके, तर आहे ना, राधा गोविंदांना प्रणाम करूया. प्रभुपाद स्वामींना प्रणाम करूया की ज्यांनी आपल्यासाठी सोप्या भाषेमध्ये गीता लिहिली. त्याच्यानंतर आहे ना, नामानिष्ठदास प्रभूजींना प्रणाम करते. आमच्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजींना प्रणाम करते. आणि आमच्या या मराठीच्या पूर्ण टीमला प्रणाम करते. अन्वया माताजी ज्यांनी मला गीता शिकवली त्यांना प्रणाम करते. आणि तुम्ही सगळे पण वेळेत इथे येता, तुम्हाला सर्वांना पण सादर प्रणाम. तर आहे ना, आपल्या अध्यायाचं तुम्ही आजच्या नाव बघितलं ना, ज्ञान विज्ञान योग. ज्ञान म्हणजे नॉलेज, आपण जे काही ज्ञान मिळवतो ते. मग ते विज्ञान कधी बनतं सांगा? जेव्हा तुम्ही त्याचं ऍप्लिकेशन करता व्यवहारामध्ये, तेव्हा ते विज्ञान बनतं. तर इथे ना आपल्याला भगवंत ज्ञान हे तुम्ही विज्ञान जीवनात कसं वापरायचं हेही सांगणार आहेत. भगवंतांविषयीचं हे ज्ञान आहे. आता कालचा अध्याय 6वा अध्याय ध्यान योग. हा आपण बघितला. त्याच्यामध्ये काय काय बघितलं ध्यान योगामध्ये? अष्टांग योगामध्ये प्रगती करायची, म्हणजे अष्टांग योगाचे टप्पे बघितले. मग त्यात प्रगती कशी करायची. मग मनाविषयी अर्जुन काय म्हणाला की मी वाऱ्याला संयमित करू शकतो पण मी मनाला करू शकत नाही. मग कृष्ण म्हणाले की ते तू अभ्यास आणि वैराग्य ह्या दोन गोष्टी हव्यात, तर तुम्ही तुमच्या मनाला कंट्रोलमध्ये करू शकता. मग आहे ना, अर्जुन काय विचारतो की अयशस्वी योगींचं काय होतं. मग कृष्ण सांगतो की जे बऱ्यापैकी निम्मा अर्धा टप्पा पूर्ण करतात त्यांना मी वैभवशाली आणि गुणवान कुटुंबात जन्म देतो. आणि जे अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत जाऊन काहीतरी होतं आणि ते मार्ग त्यांचा अधुरा राहतो, त्यांना भगवंत सरळ शुद्ध वैष्णवांच्या कुटुंबात जन्माला देतात.
की म्हणजे दोन्ही प्रकारे ते त्यांचा राहिलेला मार्ग पुरा करू शकतील. हा, मग त्याच्यानंतर हे सगळं झालं कृष्णाने ना सर्वोच्च योगी कोण ते सांगितलं होतं. आठवतं का तुम्हाला? माताजी तो श्लोक वाचणार काय? योजना माताजी, गीता आहे काय तुमच्याकडे? हो, आहे ना. हा माताजी, 6व्या अध्यायातला तो शेवटचा श्लोक वाचा, सर्वोच्च योगींचा. हा. योगिनामपि सर्वेषां, नाही, शेवटून दुसरा आहे तो. हा हा, वाचा वाचा तोच. तपस्विभ्यो योगे ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन. हा, त्याचं ट्रान्सलेशन पण. ट्रान्सलेशन वाचायचंय, एक मिनिट तो काढते. योगी मनुष्य हा तपस्वी, ज्ञानी आणि सकामकर्मी व्यक्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणून हे अर्जुना, तू सर्व परिस्थितीत योगी हो. तात्पर्य: जेव्हा आपण योगासंबंधी हे बोलतो, नाही माताजी, त्याच्या पुढच्या श्लोकाचं पण तात्पर्य वाचा. आता स्ट्रेट तात्पर्य वाचा, 47व्या. आणि सर्व योग्यांमध्ये जो दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो, अंतःकरणात माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो, तो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो. तोच सर्वश्रेष्ठ योगी होय, असे माझे मत आहे. हरे कृष्ण. हा कालच्या अध्यायाचा शेवटचा श्लोक होता बघा. कृष्ण काय म्हणतायत की सर्व योग्यांमध्ये जो योगी दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो, अंतःकरणात माझे चिंतन आणि माझी दिव्य प्रेममय सेवा करतो. तर दिव्य प्रेममय सेवा म्हणजे काय? तर भक्ती. ही भक्तीची व्याख्या आहे आणि हे सगळं भक्तीविषयी आहे. एवढा ध्यानयोग सांगून कृष्णाने शेवटी भक्तीविषयी सांगितलेलं आहे. आणि माताजी घ्या पुढची स्लाइड. मग ना कसं असतं, एखादा आपण वर्गात बसलेलो असतो बघा, आणि जर का आपल्याला एखादा विषयी अजून म्हणजे कळलं आणि अजून त्याच्याविषयी उत्सुकता निर्माण झाली, जाणून घ्यायचं असलं, तर समोरच्या शिक्षकांना चेहरा बघून स्टुडंटचा कळतं की ह्या मुलाला हा मुद्दा अजून एकदा सांगायला पाहिजे आणि त्याच्याविषयी अजून माहिती त्याला हवी आहे. चेहऱ्याकडे बघूनच कळतं. तसं अर्जुनाला हा श्लोक ऐकून ना तसाही त्याला ध्यानयोग हा फारसा म्हणजे वाटला नाही की आपण तो करावा, त्याला फारसा तो आवडला नाही. मग ना भक्ती योगाबद्दल ऐकून त्याला कुतूहल दिसत होतं त्याच्या चेहऱ्यावर. म्हणून कृष्णाने भक्तीविषयी आता सांगायला सुरू केलेले आहे. तर हे 7 पासून 12 पर्यंतचे जे अध्याय आहेत ना, हे भक्ती योगाचे अध्याय आहेत. ओके. पहिले 6 हे कर्मयोगाचे अध्याय आहेत, की कर्मांद्वारे आपण कृष्णांशी कसं जोडलं जायचं हे शिकवतात. कृष्ण भावना भावित कर्म, का आपली कर्मफळ आपण कृष्णांना अर्पण करायला हवी वगैरे सारं. मग त्याच्यानंतर हे जे भक्ती करायला हवी कृष्णांची, कृष्ण भावना भावित कर्म. मग का आता ती भक्ती जी आपण करतोय, तर इथे बघा, ती डोळसपणे करायला हवी. कृष्णाने इथं ह्या ज्या मधल्या 6 अध्याय आहेत ना, ह्यांना भक्ती योगाचे अध्याय म्हणतात आणि ते मधी जपून ठेवलेलं ज्ञान आहे. पहिल्यांदा कर्मयोग आहे आणि शेवटी ज्ञानयोग, आणि महत्वाचा भक्तियोग हा मधी आहे. तर ह्याच्यामध्ये कृष्णाने स्वतःविषयी ज्ञान दिलेलं आहे, त्यांचं धाम, कृष्ण कसे आहेत वगैरे, आणि भक्तीविषयी, भक्ती कशी करायची वगैरे, ह्या सगळ्याविषयी ज्ञान दिलेलं आहे. ओके. मग त्याच्यानंतर आहे ना, हा जो ज्ञान नुसतं तुम्ही ह्या अध्यायाचं नाव आपण बघितलं आणि ते त्या स्लाइडवर होते, ते महाविष्णू होते. त्यांच्याबद्दल आपण उद्या शिकूया. महाविष्णूंच्या मधून कशी ब्रह्मांड प्रकट होतात. तर हे ज्ञान हे विज्ञान बनायला हवं, ते तुम्ही जीवनामध्ये उतरवायला पण हवं. ओके. म्हणून हा ज्ञान विज्ञान योग आहे. म्हणजे कसं आहे की तुम्ही शिकलात आणि विसरून गेलात असं नाही व्हायला पाहिजे. त्यामुळे कृष्ण इथे स्वतः, त्यामुळे भक्ती करताना आपण किती डोळसपणे विश्वास ठेवायला पाहिजे. इथे कृष्ण स्वतः अर्जुनाला स्वतःविषयी सगळी माहिती सांगतायत आणि आपण प्रलोभनांना बळी पडतो आणि कशाच्याही मागे धावतो. आणि इथे स्वतः भगवंतानी घालून दिलेले आदर्श पहा. मग आता आपण आजच्या अध्यायामध्ये काय काय शिकणार? तर भगवंतांविषयीचं ज्ञान.
मग त्याच्यानंतर ना भगवंत स्वतःच्या शक्तींचं वर्णन करणार आहे, की काय कसं असतं ना, म्हणतो आपण की भगवंतांचं स्मरण करायला हवं, पण किती वेळा करतो आपण भगवंतांचं स्मरण? पण भगवंत इथे त्यांच्या शक्तींचं ज्ञान देत आहेत, की जेणेकरून आपण त्या शक्तींना पाहू तेव्हा भगवंतांचं स्मरण करू. मग त्याच्यानंतर आहे ना, भगवंतांना कोण शरण जातं आणि कोण शरण जात नाही. का जात नाही हे पण चांगलं बघायचंय. मग त्याच्यानंतर थोडंसं देवपूजेविषयी सांगितलेलं आहे. आपण पाहू की देवी देवतांच्या पूजांविषयीचं भगवंतांचं मत काय आहे? आणि भ्रमातून भक्तीकडे तेही बघू आपण. हा माताजी घ्या पुढची स्लाइड. शुद्ध भक्ती कशाला म्हणतात ना ते बघू तेव्हा. वाचा. श्रीभगवानुवाच मय्यासक्तमनाः पार्थ योगैयुञ्जान्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु. हरे कृष्ण. हरे कृष्ण संजना माताजी. हो हो माताजी, मला पोहोच पण करा. हा. हा. श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होत योगाभ्यास करून तसेच माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निसंदेह कसा जाणू शकशील ते आता आहे. हरे कृष्ण. हा, तर ही ह्या श्लोकापासून सुरुवात आहे. इथे ना भक्ती योग आपण आता पाहणार आहोत. हा, तर भक्ती म्हणजे काय? भगवंतांची दिव्य प्रेमय सेवा. हं? मग आता आधी मला सांगा की काय केल्यामुळे भगवंतांना आनंद होत असेल असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला जे आवडतं, जे वाटतं ते उत्तर सांगा, की कशामुळे कृष्ण आनंदी होत असतील असं तुम्हाला वाटतं? हरे कृष्ण माताजी. नामस्मरण. हा, बरोबर आहे. आणि सांगा, मला एक्झॅक्ट उत्तर हवंय पण सांगत राहा तुम्ही. बरोबर आहे, नामस्मरण. निष्काम कर्मयोग. हा, हेही बरोबर आहे. आपण आपल्या बहुतेक आयुष्यात आपलं सगळं सांभाळून हा जीवन दिलेलं आहे, ते जीवन जगता जगता श्रीकृष्णांचं नाव घेऊन नाम जपून त्यांना समर्पण करून निष्काम कर्म करत राहणं हे हा, हे भगवंताला आवडतं. बरोबर आहे. हे सगळी उत्तरं बरोबर आहेत. आपल्याला हे करताना ना दोन गोष्टी कृष्णांना खूप आवडतात. पहिली गोष्ट, भगवंतांचे जे शुद्ध भक्त असतात त्यांची सेवा केलेली कृष्णांना फार आवडते. म्हणजे भगवंतांचे शुद्ध भक्त, आता आपले प्रभुपाद स्वामींचं उदाहरण घ्या. त्यांचे गुरु कोण होते? भक्ती सिद्धांत सरस्वती. हा, जे भगवंतांचे शुद्ध भक्त होते. तर त्यांनी प्रभुपाद स्वामींना दोन गोष्टी सांगितल्या, ज्या प्रभुपाद स्वामींनी जीवनभर करायचा प्रयत्न केला. स्वतःचं जीवन त्याच्यासाठी वाहून घेतलं, की आपल्या वैदिक साहित्यांचा तुम्ही इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन कर आणि पाश्चात्य जगात जाऊन सनातन धर्माचा प्रचार प्रसार कर, कृष्ण भावनेचा. तर हे जे कृष्णांना फार आवडतं की तुम्ही त्यांच्या शुद्ध भक्तांची सेवा कराल. हा, त्यांच्या भक्तांविषयी त्यांना फार अपार प्रेम आहे. त्यामुळे जो त्यांच्या भक्तांना आनंद देतो ना, त्यांविषयी पण कृष्णांना फार प्रेम वाटतं. कारण हे शुद्ध भक्तच आहेत जे आपल्याला भक्ती देऊ शकतात. हा, गुरुच तुम्हाला एकतर गुरूंमुळेच कृष्ण, म्हणजे कृष्ण आणि राधाच्या कृपेने जीवनात गुरु येणार आणि गुरूंच्याच कृपेने कृष्ण भेटणार. गुरु हवेतच. ओके, गुरूंशिवाय काही शक्य नाही. हे एक झालं. आणि दुसरं ना, आता दुसऱ्या अध्यायापासून आपल्याला हे तर कळलंय की आपण आत्म्याच्या स्तरावरून जर का विचार केला तर आपण आहे ना, आत्मा हा भगवंतांचा अंश आहे, पण तो सध्या जरासा इकडे तिकडे आपण भटकलोय आपल्या भगवंतांच्या मूळ स्थानापासून. तर आहे ना, भगवंत वाट पाहत असतात की आईसारखे, की हे माझं इकडे तिकडे गेलेलं जरासं जर वाट चुकलेलं वासरू माझ्याकडे परत यायला हवं. मग जे कोण अशा भगवंतांची विस्मृती झालेल्या आत्म्यांना ना भगवंतांपर्यंत आणून पोचवतात, त्यांना पण भगवंतांना ती लोक पण खूप प्रिय असतात. हा, मग ह्या
त्यामुळे ह्या कामामध्ये आता हे भक्तीचा प्रचार प्रसार मध्ये ज्या प्रकारे तुम्हाला जमते ना तशी जी मदत करू शकतात की ह्या भटकलेल्या आत्म्यांना कृष्णांच्या चरणांपर्यंत आणून सोडण्यासाठी जो तो मार्ग दाखवतात, थोडी सुद्धा त्यांच्या प्रकार कशी जमते तशी मदत करतात ना, ते भक्त भगवंत म्हणजे ही सेवा भगवंतांना फार प्रिय आहे. तर दोन भगवंतांच्या शुद्ध भक्तांची सेवा आणि दुसरी की हे जे भगवंतांपासून दूर झालेले बद्ध आत्मे आहेत ना, त्यांना कृष्ण चरणांपर्यंत नेऊन सोडलेलं भगवंतांना फार आवडतं. तुम्हीच विचार करा ना, एक मेंढपाळ आहे, त्याच्या 100 मेंढ्या आहेत आणि 99 परत आल्या, पण एक आलं नाही. एक जरासं वाम मार्गाला गेलं, इकडे तिकडे भटकायला लागलं, जंगलातच हरवलं म्हणजे विसरलंच ते. पण इकडे त्या मेंढपाळाला किती त्याची आठवण येणार की कोणतरी खाईल वगैरे. मग जर का एखाद्याने त्याला त्या मेंढपाळाकडे आणून दिलं तर त्याला किती आनंद होणार, तसं. हा, मग त्याच्यानंतर आता ह्या श्लोकामध्ये ना इथे ना एक शब्द आहे बघा, तच्छृणु. तच्छृणु म्हणजे काय? कृष्ण काय सांगतायत, आता ऐक अर्जुना, तू ऐक. मग भक्तीची सुरुवात ही ना ऐकण्यापासून होते. ओके. तुमच्या हृदयामध्ये भगवंत हे कानामधूनच येणार आहेत, तर ती ऐकण्यामधून भक्तीची सुरुवात होत असते. तर आपण आहे ना अतिशय लक्ष देऊन, अर्जुन पहा इथे कसा ऐकतोय, अतिशय लक्ष देऊन ऐकतोय तो. तर आपण पण प्रयत्न केला पाहिजे की आपण पण लक्ष देऊन ऐकायला हवं, कानामध्ये प्राण आणून. आणि तुम्ही एरवी सुद्धा श्रवण भक्ती ही फार महत्वाची आहे. तो पहिला टप्पा आहे. तुम्ही भगवंतांचे श्रवण कराल तर तुम्ही त्यांना जाणू शकाल. कारण ना 18 दिवस गीता शिकायच्या आधी तुम्ही मंदिरात जाण्याचा अप्रोच तुमचा बघा. आयुष्यभर आपण मंदिरात हे जातोच सगळे. पण ही गीता ऐकल्यानंतर जे तुम्ही कृष्णांना पाहाल ते पाहण्यातला फरक बघा. किंवा भक्तिगीत कालच मी म्हंटल की मला स्वतःला कळलं की किती अद्भुत ज्ञान आपल्या संतांनी आपल्याला ह्या अभंगांमधून दिलेलं आहे. पण गीता शिकल्यावर कळलं की खूप गहिरे सिद्धांत त्यांनी त्याच्यातून सांगितलेले आहेत. हा, मग हे ऐकण्यामुळे तो फरक झालेला आहे. त्यामुळे ऐकताना खूप लक्ष देऊन ऐकावं. आणि हे तुम्ही डेली लाईफ मध्ये पण स्टुडंट वगैरे असाल तर लक्षात ठेवा की इकडे तिकडे डायव्हर्ट होऊ नका. जेव्हा शिक्षक शिकवत असतात तेव्हा त्यांच्याकडे लक्ष देऊन ऐकावं, वेळेत पोचावं. इथे पण क्लासेस जॉईन करत चला वेळेत. मग त्याच्यानंतर आहे ना ऐकताना दुसरं एक लक्षात ठेवायचं की शुद्ध प्रमाणित ज्ञान घ्या. जे टाइमपास होणार तुमचं असं नाही. जे वरिष्ठ प्रगत भक्त आहेत, शुद्ध गुरु शिष्य परंपरेत आहेत, अशांकडून ज्ञान घ्या जे तुम्हाला आध्यात्मिक मार्गावर पुढे नेतील. हा, मग आता माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योगाभ्यास करून माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे ऐक. निस्संदेह कसे जाणू शकशील ते ऐक. आता बघूया आपण, एवढं सगळं करून ऐकायचंय, एवढं सगळं करून तो अर्जुन ऐकतोय. ओके, माताजी घ्या पुढची स्लाइड. आणि निस्संदेह तिथे ना तुम्हाला हे ऐकताना निस्संदेह होऊन म्हणतायत, प्रश्न पडणार तर तुम्ही अवश्य जिज्ञासा करा. हा, जिज्ञासा ही करायलाच हवी आपण. ओके. हा, माताजी हा श्लोक वाचा. हरे कृष्ण. प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगेन. हे जाणल्यावर तुला आणखी काही जाणवायचे शिल्लक राहणार नाही. हरे कृष्ण माताजी. माताजी, काही भक्त जे आहेत ना ते त्यांचा माईक ऑन करताय. कृपया तुम्ही माईक बंद ठेवा, कारण की डिस्टर्बन्स येतील खूप सारे. चालेल, सर्वांनी माईक ऑन ऑफ ठेवा स्वतःचा. हो. हरे कृष्ण. तर आहे ना आता आपण बघितलं की काल आपण प्रभुपाद स्वामींनी काय सांगितलं की तुम्ही जप करायला हवा. आपला हा मंत्र कुठला आहे? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मग त्याच्यानंतर आपण जपाविषयी काल सगळं बघितलेलं आहे. मग हा जप पण करताना आपण कसं सांगितलं सांगा? तोंडाने म्हणा, कानाने ऐका. तोंडाने म्हणा, कानाने ऐका. हळू, शेजाऱ्यांना उठून जातील असं नाही, पण हळू आवाजात. पण तुमच्या उच्चारांमध्ये ती स्पष्टता हवी. ओके. तर का असं सांगितलं? आता आपण कानाने ऐकायचंय, तो आपल्याला ते ऐकायचंय. तर त्याचे ना आपल्यावर खूप चांगले परिणाम होत असतात.
तर आहे ना आपण ह्या महामंत्राचा अर्थ पाहूया. हरे म्हणजे हरा, हरा असा शब्द आहे. राधेचं एक नाव आहे हरा, आणि हरा म्हणजे कृष्णांची अंतरंगा शक्ती. हं? ती कोण आहे अंतरंगा शक्ती? हरा म्हणजे राधा, तर ती कृष्णांची अंतरंगा शक्ती. मग तिला संस्कृत मध्ये हाक मारताना राधाचं राधे होतं, तसं हराचं हरे. मग आपण का तिला हरे काय सांगतोय? तिला तिला का बोलवतोय राधेला? तर भगवंतांचं आपल्याला कृष्ण हवेत, आणि कृष्ण कोणाजवळ आहेत? कृष्ण हे राधेजवळ आहेत. त्यामुळे आपण राधेला सांगतोय हरा ओ दे. मग राधा म्हणते काय? तर आपण तिला सांगतो की आम्हाला भगवंतांच्या भक्ती सेवेमध्ये व्यस्त ठेव. आम्हाला भगवंतांची भक्ती दे. आणि भगवंतांची भक्ती ही फक्त आपल्याला राधाकृष्ण आणि गुरु यांच्याच कृपेने मिळणार आहे. त्यामुळे आपण राधेला काय सांगतो? ती ओ देते हरे म्हटल्यावर काय? तर आपण तिला सांगतो की आम्हाला भगवंतांची भक्ती दे. आणि इथे कृष्ण, कृष्ण शब्दाचा अर्थ काय? की कृष्णांच्या कमल चरणांची आम्हाला भक्ती दे. का? कृष्ण या शब्दाचा अर्थ काय? जे सगळं काही सर्वाकर्षक, सगळं आकर्षून घेतात. तुमचं पाप वगैरे सगळं, सगळी आपली कर्मबंधनं वगैरे, आणि आपल्याला मुक्त करत जातात. ते कृष्ण सगळं काही ते आहेतच मनमोहन. एकदा जर का प्रामाणिकपणे तुम्ही त्यांच्याशी जोडले गेलात ना, तर तुमचं मन त्यांच्यामध्ये अडकणार, ते अडकणारच आहे. ते आहेतच मनमोहन कृष्ण. सर्वाकर्षक. मग हे हरे कृष्ण. मग त्याच्यानंतर अ, ह- रामांचं नाव काय आहे सांगा? तर कृष्ण आणि राम ही दोन नावं का घेतलेली आहेत? तर ह्या दोन अवतारांमध्ये भगवंतानी मनुष्य रूप घेऊन तुम्हाला म्हणजे मनुष्यांसाठी खूप काही केलेलं आहे. अ, आणि इथे बराच म्हणजे इथे प्रकट होऊन पूर्ण मनुष्यांसारखे जीवन जगले आणि आपल्या धामात गेले. बाकीच्या अवतारांमध्ये कसं मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह त्यांचं त्यांचं काम जे होतं ते करण्यासाठी प्रकट झाले आणि लगेच त्यांच्या धामात निघून गेले. पण इथे थांबले. रामानी दाखवलं की मनुष्याने कसं आचरण ठेवायला पाहिजे जीवनामध्ये. ओके. त्यांनी ते स्वतः आचरणात आणून दाखवलेलं आहे की तुम्ही एक मुलगा, एक पती, एक राजा, एक भाऊ, एक मित्र, हे कसे असतात हे त्यांनी आचरणात आणून दाखवलेलं आहे. मर्यादा पुरुषोत्तम, की जीवनाचा म्हणजे मनुष्य म्हणून तुमचं आचरण कसं हवं, मुलगा कसा असतो एक वगैरे. आणि भगवंत कृष्ण हे लीला अवतार आहेत. ते अमर्याद आहेत. त्यांनी दाखवलं की तुम्ही जर का तसं वागणार नाही आहात तर त्याचे परिणाम हे तुम्हाला भोगावेच लागणार. आणि त्यांनी ते करून दाखवलं महाभारताच्या युद्धामध्ये. ओके. तर ह्यानी ना खूप काय काय आपल्याला शिकवलं. मनुष्य जन्मात काय करायचं काय नाही करायचं हे दोन्ही. त्यामुळे राम आणि कृष्ण. आणि राम ह्या शब्दाचा अर्थ काय आहे? तर राम ह्या शब्दाचा अर्थ आहे आनंदाचा उगम. तो आपल्या हृदयात प्रकट होणार जर का आपण हा जप मनापासून करू. कारण राम हे आनंदाचे उगम आहेत. आपल्याला दुसरीकडे कुठेच वेगळा आनंद शोधावा लागणार नाही. ओके. त्यामुळे आणि पण एक इथे म्हणजे ना कसं आहे, ह्यांनी बरेच हे घेतलेले आहेत. आचार्यांनी खूप छान छान ह्यांचे स्पष्टीकरण दिलेली असतात, वेगवेगळे अर्थ दिलेले असतात. मग राम ह्या शब्दाचा अजून एक आहे बलराम, अशा ह्यांनी घेतलेला आहे. मग तसं धरलात ना तो व्ह्यू घेतला आपण तर तिथे अनंत शेष येतात. बलराम हे अनंत शेषांचे अवतार आहेत. तर ते कुठंच कृष्णांना एकटं सोडत नाहीत. ते नित्य त्यांच्या बरोबर असतात. विष्णू असतात ते तर त्यांच्यावरच झोपतात. पुन्हा राम म्हणून आले भगवंत तर लक्ष्मण म्हणून आले. कृष्ण म्हणून आले तेव्हा बलराम बनून आले. ते कधीच एका क्षणापासून पण त्यांच्यापासून बाजूला होत नाहीत. ह्याच्यात जाताना वसुदेव नंदांकडे जात असतात बघा गोकुळात कृष्णांना सोडायला. तरी त्या टोपलीवर असं छत धरतात. पाऊस असतो ना. तर मग तसाही इथे रामांचा अर्थ घेऊ शकता तुम्ही. ते म्हणजे ते बलराम ह्याच्यात ना अनंत शेष जे कधीच त्यांच्यापासून दूर होत नाहीत आणि ते गुरुतत्व आहेत. ओके. तर असे वेगवेगळे आहेत. तर इथे आपण हा जप करतो म्हणजे आपण राधेला विनंती करत असतो
की आम्हाला भगवंतांच्या भक्ती सेवेमध्ये जोडून ठेव. ओके, तर हा आपल्या ह्याचा अर्थ आहे महामंत्राचा. आणि तो आपण तोंडाने करावा, कानाने ऐकावा. मग त्याच्यानंतर आहे ना, ह्या श्लोकामध्ये ना कृष्ण का म्हणतात, हे जपाच ही भक्ती किती डीपली सांगितली आहे बघा त्यांनी, की ते प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान असं दोन्ही देणार आहेत, की म्हणजे आत्म्याविषयीचं ज्ञान जे दिव्य आहे, जे आपली सध्याची क्षमता नाहीये ह्या शरीराने जाणून घ्यायची, ते पण सांगणार. आणि ते तुम्ही अनुभवू कसं शकता हेही सांगणार आहेत. प्रॅक्टिकली ते अप्लाय कसं होणार, नुसतं कोरडं कोरडं नाही. हा, आणि ना पूर्णपणे सांगेत, हे जाणल्यावर तुला आणखी काही जाणावयाचे शिल्लक राहणार नाही. कॉन्फिडन्स बघा, आता मी तुम्हाला गीता शिकवते, तर मी असं म्हणू शकेन का की नाही तुम्ही मी शिकवल्यावर पुन्हा काय जाणायचं शिल्लक राहणार नाही? कधीच नाही. कुठलाही टीचर कोणही तुम्हाला काय काय छोटं मोठं कायही कुणी कशातलं पण ज्ञान दिलं, तर ते म्हणतात का असं की मी तुला आता सगळं शिकवलंय, तुला आणि जाणायचं काय शिल्लक राहिलं नाही? हं? तसं नाही. माझ्याकडे जे आहे ते मी दिलं, अशा टाईप भावना असते. तर इथे भगवंत का म्हणतायत, भगवंत पूर्ण आहेत. हं? ते बघा काय सांगतायत, की मी तुला हे आता इथून पुढे असं ज्ञान देणार आहे ना, की ते जाणल्यावर तुला इथे जाणावयाचं काही शिल्लक राहणार नाही, कारण ते पूर्ण आहे. त्यामुळे देताना पण पूर्ण देऊ शकतात. ओके, आपण पूर्ण नाही, आपण अपूर्ण आहोत. तर त्यामुळे कृष्ण ते कृष्णच आहेत. ओके, मग आता ना ही जी भक्ती असते, ही आपण भगवंत म्हणतायत ना, हे ज्ञान तुम्ही भक्ती करताना कशाही प्रकारे वापरू शकता, जो तुम्हाला आवडतो. काल ना तुम्हाला तो श्लोक म्हटलेला, नवविधा भक्तीचा भागवतम मधला हा श्लोक आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम साख्यम आत्मनिवेदनम. हा, तर आपण जर आहे ना, तुम्हाला ह्या 9 पैकी ह्याला म्हणतात 9 हे काय नवरस नवविधा नवविधा नवदा. भक्ती. हा, मग तर ह्यातला तुम्हाला जो मार्ग आवडतो तो तुम्ही नक्कीच घेऊ शकता. इथं ना काहीही हे नाहीये की तुम्ही ह्याच मार्गाने यायला पाहिजे, त्याच मार्गाने यायला पाहिजे, अशी काही सक्ती नाहीये. तुम्हाला जो आवडतो. आता श्रवण भक्ती ऐक बघा, इथं पण श्रवणने सुरुवात झालेली आहे. तर श्रवण भक्तीचं उदाहरण परीक्षित महाराज आहेत, ज्यांनी जीवनाचे 7 दिवस शिल्लक होते आणि भागवतम ऐकून स्वतःचा उद्धार करून घेतला. ओके, कीर्तनम म्हणजे शुकदेव गोस्वामी, ज्यांनी परीक्षित महाराजांना भागवतम सांगितलं. नारद मुनी, तुकाराम महाराज, हे सगळे कीर्तन. ओके? मग स्मरणचे प्रल्हाद महाराज उदाहरण घेऊ शकता. हा, पादसेवनम लक्ष्मी देवी, सतत भगवंतांच्या चरणांची सेवा मोठ्या आनंदाने करतात. अर्चनमचं पृथू महाराज आहेत. अर्चनम म्हणजे काय, सुंदर सुंदर प्रार्थना वगैरे. तर पृथू महाराज सॉरी ती आपण वेगवेगळ्या अशा पूजा भव्य दिव्य अशा, तर पृथू महाराज त्याचं उदाहरण आहे. वंदनम म्हणजे सुंदर प्रार्थना अर्पण करणं, तर त्याचं उदाहरण अक्रूर आहेत बघा. मग दास्यम हनुमान. हा, मग त्याच्यानंतर साख्यम अर्जुन, उद्धव, गोपसखे, सुदामा, हे सगळे साख्य भक्ती. मग त्याच्यानंतर निवेदनम. आत्मनिवेदनमचे बली महाराज आहे. बली महाराजांनी ना तुम्हाला गोष्ट सगळ्यांना माहित आहे आणि पुन्हा एकदा कधीतरी वरिष्ठ भक्तांकडून ऐका, की प्रत्यक्षात म्हणजे तो 100वा अश्वमेध यज्ञ सुरू होता आणि छोटा वामन बटू रूपात विष्णू आले. आणि शुक्राचार्य सांगते, अरे त्या मला हा छोटा बटू चांगला वाटत नाहीये, विष्णू कुठल्या पण रूपात येईल, तू त्याला काय देऊ नकोस. तर ते म्हणतात की विष्णू आला तर त्याच्याचसाठी तर हे सगळं करतोय, त्याच्यापेक्षा मोठं भाग्य काय. आणि 3 पावलं जमीन देतात. तिसरं म्हणजे पहिल्या 2 मध्ये सगळंच घेतात, तिसरं कुठे ठेवू विचारतात. तर सांगतात ना की माझ्या डोक्यावर ठेवा. हे आत्मनिवेदनम, की सगळं तर दिलेलं असतं, तर विचारतो तो छोटा बटू की आता वडली तुझ्याकडे तुझं काय आहे सांग, सगळं तर मला देऊन टाकलंस, आता तिसरं पाऊल कुठे ठेवायला सांगणार, दिली आहेस ना 3 पावलं भूमी, कुठे ठेवणार. तर अजून म्हणतात मी आहे ना, स्वतः शिल्लक आहे ना. हा, तर असं, तर ही आत्मनिवेदनम.
आणि ह्या 9ही मार्गांनी भगवंतांची प्राप्ती अंबरीश महाराजांनी केली होती. हं? या 9ही मार्गांनी तुम्हाला जो मार्ग आवडतो तो तुम्ही स्वीकारू शकता. हं? हा माताजी घ्या पुढची स्लाइड. मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सहस्रावधी मनुष्यांपैकी एखादा सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करण्याच्या त्या मनुष्यांपैकी एखादाच मला तत्वतः जाणतो. हरे कृष्ण. तर भक्ती बघा की भक्ती ही दुर्लभ आहे. अशी नाहीये की तुम्ही इवन आहे ना कृष्णांकडे वस्तू वगैरे काही मागितलात तर देतीलही कृष्ण की मला नोकरी, घरदार, मुलं बाळ असं सगळं ते देतीलही. पण शुद्ध भक्तीसाठी तुम्हाला प्रयत्न तर करावेच लागणार आणि ती कृष्णांची मर्जी असते. हा इथे किती दुर्लभ आहे बघा. आता हे जे मॅरेथॉन मध्ये वरती बघा किती मोठा क्राऊड आहे, रनिंग सुरू करतो, पण ती मॅरेथॉन पूर्ण करणारे खूप कमी असतात. बाकी हौसेने आलेले कटच होत राहतात. तर आहे ना आता आपल्या आजूबाजूला तुम्ही बघा की किती लोक आहेत. हे जगाची लोकसंख्या केवढी आहे, त्यातले आपण भारतात जन्मलो म्हणून कृष्ण, राम ही नावं तरी आपल्या कानावर आलीत. बाकीच्यांनी बरेचदा आयुष्यात कधी ती नावही ऐकली नसतील. हा मग जे आता कृष्णांना जाणतायत त्यातले किती जण ह्या मार्गाकडे येतात की त्यांच्यामध्ये ती जिज्ञासा निर्माण होते की मी कोण आहे, मी कुठून आलोय. असे प्रश्न जेव्हा पडतात तेव्हाच आपल्या आतला शोध सुरू होतो, भगवंतांचा शोध सुरू होतो. मग तशा म्हणजे जे भगवंतांना प्राप्त करायचे प्रयत्न करतायत अशा सहस्त्रावधी म्हणजे जे लाखो लोक भगवंतांना प्राप्त करायचा प्रयत्न करतायत ना त्यातले म्हणजे त्यापैकी ना एखादाच भगवंतांना आधी प्राप्त करणाऱ्यांपैकी सिद्धी प्राप्त करायला म्हणजे ते बघा आधी प्रयत्न करणारे एवढे असले तर ती रेस पूर्ण करू शकणारे थोडेच असतात. हा आणि त्या थोड्यात मधलाच एखादा म्हणजे त्या थोड्यात मधला पण एखादाच भगवंतांना तत्वतः जाणू शकतो. एवढी दुर्लभ आहे भक्ती, सोपी नाही ती. त्यामुळे तुम्ही ना नक्कीच इथे आलात. आपली आता पहिल्या दिवशी 123 वगैरे संख्या होती, आता किती आहे 30-40 आहे. तर तुम्ही जेव्हा इथं आलात, इथे बसू शकताय, ही सुद्धा खूप दुर्लभ गोष्ट आहे. त्यासाठी सुद्धा गुरु, राधा कृष्ण, पूर्वज यांची थोडी कृपा असणार आहे, त्याशिवाय इथे नाही बसू शकलात. एवढी दुर्लभ आहे भक्ती. माताजी घ्या पुढची स्लाइड. भूमिरापो नलो वायुः खं मनो बुद्धिरेव च अहंकार इति यं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या 8 माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत. हरे कृष्ण. तर इथं आहे ना आपल्याला स्मरण आपल्याला भगवंतांचं नेहमी करायचंय. असं नाही की दिवसातनं 2 वेळा कृष्णांचं नाव घेतलं, सकाळी उठल्यावर, संध्याकाळी झोपताना आणि झालं, असं नाही. ते आपल्याला नित्यम करायचंय. तर आपण आता किती करतो कृष्णांचं स्मरण? मग इथे ना भगवंतांनी आपल्या विविध शक्ती सांगितलेल्या आहेत की जेव्हा ते तुम्ही पाहाल ना तेव्हा भगवंतांची आठवण काढा. हे भगवंतच वेगवेगळ्या रूपात आपल्या बरोबर आहेत. म्हणजे एक आई असते बघा, तिचं जीवन असतं ना ते मुलाशी जोडलेलं असतं. की मूल बाळ झोपलंय तर मी आता पटकन जेवण करते, ते झोपलंय तोपर्यंत घर साफसफाई करते, नाही तर मार्केटमध्ये जाऊन येते. असं तर जेव्हा त्या आईचं ना त्या बाळाविषयी सगळं जोडलेलं असतं, आपण पण जरा असं कृष्णांशी जोडून घ्यायला हवं. मग जेव्हा ना आता ती आई एखादं खेळणं बघते किंवा बाळ बाहेर जरी कोणाबरोबर दुसऱ्यावर गेलं असलं तरी त्याच्या वस्तू वगैरे बघून त्याला तिला सतत आपलं बाळ आठवत असतं. आपल्याला पण ह्या ना भगवंत वेगवेगळ्या शक्ती सांगतायत त्यांच्या
की जेव्हा ह्या शक्ती तुम्ही पाहाल तेव्हा सुद्धा कृष्णांचं स्मरण व्हायला हवं की कृष्णच आपल्याला ह्या रूपात भेटतायत. पृथ्वी या त्या भगवंतांच्या 8 भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत. पृथ्वी, आता पृथ्वी जे आपण पृथ्वीवर चालतो, किती खणतो वेगवेगळ्या मिनरल्स वगैरे साठी, आपण किती किती तिला त्रास देत असतो. पण तीच पृथ्वी तुम्ही आता कधी ते मातीमध्ये चाललं वगैरे किती पायाला छान वाटतं. पुन्हा छान छान म्हणजे आपण आता अन्नधान्य खातो ना, छान छान वेगवेगळ्या चवीची फळं देते आपल्याला. हा एवढं ओझं आपलं तिच्यावर आहे, ती ते सगळं सहन करते आणि परत फक्त प्रेम देत असते. तर हे आपण प्लास्टिक वगैरे टाकतो वगैरे ना, असं करतो, तरी पण तिच्याकडून फक्त प्रेम येत असतं. तर आपण त्याविषयी कृष्णच हे वेगवेगळ्या म्हणजे पृथ्वी ही भगवंतांची शक्ती आहे. मग त्याच्यानंतर पाणी पिताना तुम्हाला हे व्हायला हवी जाणीव. पाणी पिल्यावर आपल्याला नेहमीच तृप्त वाटतं ना, की हा ही कृष्णच ह्या रूपात आपल्याला भेटतायत. अग्नी, वायू, आकाश. आणि आता बघा, हे जे इथं आपण पैसे कमावतो, तुम्ही शिकता काय, बांधकाम करता, हे काय वापरून करतो? आपलं शरीर, हा आपली इंद्रिय. तर पंचमहाभूतच पहिली सांगितली आहेत. हे पंचमहाभूतांचं आपलं शरीर आहे, ती भगवंतांची शक्ती आहे. हा मग इंद्रिय ही भगवंतांची शक्ती आहे. जी बुद्धी वापरून तुम्ही हे सगळं करताय, स्मरणात ठेवताय, व्यवस्थित डोकं लढवून कामं करताय, ती बुद्धी, मन हे सगळं भगवंतांचं आहे. त्यामुळे आपण ना स्वतःच असं काय आहे इथे आपण ते जे वापरू शकतो स्वतःच म्हणून. इथे स्वतःच आपलं असं काहीच नाही. आपण मागेच नारदांनी सांगितलेलं ऐकलं होतं. त्यामुळे जे आहे ते भगवंतांसाठी वापरणं हा त्याचा योग्य वापर आहे. त्यामुळे आपण ना नक्की असा प्रयत्न करायला हवा की आपण थोडं भगवंतांच्या सेवामध्ये जोडून घेऊ. तोच या शरीराचा योग्य वापर आहे. आणि दुसरं, हे जे ह्या ज्या शक्ती सांगितल्या आहेत ना, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, ही पंचमहाभूत, पुन्हा मन, बुद्धी, अहंकार हे आपलं सूक्ष्म शरीर असतं. तर हेच वापरून आपण इथं सगळं करत असतो. तर आपण हे सगळं वापरताना कृष्णांची आठवण काढायला हवी. ह्या भगवंतांच्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत. ओके, माताजी घ्या पुढची सर. हरे कृष्ण. हे महाभाव अर्जुना, या व्यतिरिक्त माझी आणखी एक श्रेष्ठ अशी पराप्रकृती आहे, जिच्यामध्ये जीवांचा समावेश होतो. हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतो. हरे कृष्ण. हा, तर इथं आहे ना, आपण बघा शाळेत आणि वर्गीकरण शिकलो ना, प्राण्यांचं वगैरे. तसं इथे हे वर्गीकरण आहे. कशाचं आहे? भगवंतांच्या शक्तीचं, आपल्याला अभ्यास करायला सोपं पडावं म्हणून. तर ह्या 8 भिन्न प्राकृतिक शक्ती बघितल्या. आता अजून थोडंसं वर्गीकरण आहे. कसं आहे? तर भगवंतांची परा आणि अपरा. पराशक्ती म्हणजे काय? तर भगवंतांचं सगळं आध्यात्मिक जगत, ही सगळं पराशक्तीमध्ये येतं. आपला फक्त आत्मा परामध्ये येतो. हा, तर परा म्हणजे भगवंतांचं सगळं आध्यात्मिक जे आहे ते. आणि अपरा म्हणजे काय? तर आपल्या आजूबाजूला ही जी प्रकृती असते ना, ही सगळी अपरामध्ये येते. मग इथे पृथ्वीवर कसं असतं की इथले जे जीव आहेत ना सगळे, ते ह्या अपरा शक्तीचा उपभोग घेत असतात. म्हणजे आपल्या आजूबाजूला निसर्गतः जे काय आहे, नद्या, डोंगर, पर्वत वगैरे. आता मुंगी, पक्षी, एक मुंगी आता वारुळ तयार करते, मातीपासून करते. हा, पक्षी आता आपला सुतार पक्षी वगैरे झाडात ढोल तयार करतो ना, तो ती अशी छोटी त्याच्यामध्ये राहतो. तर प्रत्येक जण, आपण सुद्धा तिथलीच दगड माती वापरून आपली घरं बांधतो. तसं ह्या परामध्ये जे असतात ना जीव, ते ह्या अपराचा जीवन जगण्यासाठी उपभोग घेत असतात. पण ह्या दोन्ही शक्ती कुणाच्या आहेत? भगवंतांच्या आहेत. म्हणजे आपलं जीवनच सगळं त्यांच्यावर अवलंबून आहे. आणि पण एक वर्गीकरण येतं. अजून एक शक्ती आहे त्यांची, अंतरंगा, बहिरंगा,
ही पण. परा अपरामध्ये अजून एक येते तटस्थ. तर आपण कसं असतो, तटस्थ मध्ये माणूस धरा तुम्ही, काय होतं, आपण पाण्याच्या काठावर उभं असलो समुद्राच्या वगैरे, पायाला लाटा येऊन मिळत असतात, जात असतात, मग आपण ठरवू शकतो की मी पाण्यात जाणार आहे की मी बाहेर राहणार आहे. तसं आपण तटावर आहोत की आपण ठरवू शकतो की इथे कर्म करून मी भगवंतांच्या अंतरंगा शक्तीमध्ये जाईन का बहिरंगामध्येच राहीन. जसं परा अपरा आणि तटस्थ हे एक वर्गीकरण झालं, तसं अंतरंगा शक्ती आणि बहिरंगा असते. अंतरंगा म्हणजे सगळं आध्यात्मिक आणि बहिरंगा म्हणजे ही प्रकृती ज्याचा आपण वापर. हेच फक्त समजून घ्या की हे भगवंतांच्या पण हे शक्तींचं वर्गीकरण आहे, पण ह्या सगळ्या भगवंतांच्याच शक्ती हा ज्या आपल्याला जीवन जगण्यास मदत करत असतात. ओके, मग त्याची पुढची स्लाइड. हरे कृष्ण. सर्व सृष्ट प्राणी मात्रांचा उगम या दोन शक्तीमध्ये होतो. या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे यांचा उत्पत्ती करता आणि प्रलय करताही मीच आहे हे निश्चितपणे जाण. 7.7 हे धनंजया, माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. दोऱ्यात ओवलेल्या मण्याप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. हरे कृष्ण. बघा हा, कृष्ण काय सांगतायत आता पुढं, आणि आता आपण त्यांच्या विविध शक्ती बघितल्या. तर म्हणजे परा अपरा काय, अंतरंगा बहिरंगा काय, ह्या सगळ्याचा उगम जो आहे हा भगवंतांमध्येच होत असतो. हा म्हणजे या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही, फक्त म्हणजे जरी आध्यात्मिक जगात असाल तरी सुद्धा आणि इथे भौतिक जगात असलो तरी सुद्धा, ह्या सगळ्यांचेच उत्पत्ती करणारे मूळ कोण आहेत, ज्यांच्यामधून आपली उत्पत्ती होते, ते भगवंत आहेत. आणि प्रलय पण भगवंतांच्याच इच्छेने होत असतो. हे आपण ना उद्या डिटेल बघू, आज आता आपल्याला वेळ नाही, उद्या पाहणार आपण हे सगळं, की भगवंतांचेच ना विस्तार होत होत महाविष्णू म्हणून हा विस्तार होतो. आणि त्यांच्या एका ते जेव्हा श्वास बाहेर सोडतात ना, तेव्हा त्यांच्या शरीरांमधून कोट्यावधी ब्रह्मांड निघतात. म्हणजे जेव्हा ते श्वास आत घेतात तेव्हा ही करोडो ब्रह्मांड परत त्यांच्या आतमध्ये जातात. आपण हे उद्या पाहू. तर मग ह्याचा लक्षात आलं ना की उत्पत्ती करता पण तेच आहेत, प्रलय करता पण तेच आहे, सगळं परत त्यांच्यामध्येच सामावतं. आणि हे धनंजया, माझ्याहून श्रेष्ठ असे कोणतेही तत्व नाही. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असं काही नाहीये. की बघा आपण ते काय सांगतायत, आता आपण आपल्या आजूबाजूला किती आकाशात आपल्याला तारे ग्रह गोल किती दिसतात, पण जो तो आपल्या आपल्या कक्षेमध्ये अविरतपणे व्यवस्थित जातोय, कधीच कोण कोणावर आपटत वगैरे नाही. आता हे असं आपण म्हणू शकतो का की नाही हे आपोआप असं सगळं स्थिर आहे? नाही, एक शक्ती आहे जी त्यांना सगळ्यांना बांधून व्यवस्थित ह्याचं सगळ्याचं कंट्रोल करते. तर तो नियंत्रक कोण आहे? भगवंत आहेत. त्यांनी सांगितलंय बघा, दोऱ्यात ओवलेल्या मण्यांप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. आता मोत्याची माळ आपण हातात घेतली, आपल्याला ती माळ एकदम व्यवस्थित अशी दिसते. आणि समजा म्हणजे मोती दिसतात, आतला दोरा आपल्याला दिसत नाही. पण तो दोरा नाहीये का? समजा दोरा तुटला, तर ज्या क्षणी दोरा तुटतो बघताना मोती टप 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 करून जमिनीवर पडतात. तसं भगवंत सांगतायत की त्या दोऱ्याप्रमाणे भगवंत आहेत, सगळं काही भगवंतांवर आश्रित आहे. ओके, प्रत्येक ग्रहांमध्ये जाऊन भगवंतांनी त्यांना धारण केलेलं आहे, म्हणून जिथल्या तिथे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. माताजी घ्या पुढची स्लाइड. वाच. रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दखे पौरुषनृषु. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे काउंतेया, पाण्यामधील रस मी आहे, चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे, वैदिक मंत्रामधील ओंकार मी आहे, आकाशातील शब्द मी आणि मनुष्यामधील सामर्थ्य मी आहे. हरे कृष्ण. पाण्यामधील रस. आता पाण्यामधील रस म्हणजे काय?
तर मगाशी म्हंटल तसं आपण पाणी पिले की आपल्याला एक तृप्तता येते बघा. तर ते भगवंत आहेत. त्या पाण्यामध्ये काहीतरी चव आहे ना, ती जी तृप्तता आपल्या बॉडीला एनर्जी देत हे सगळं भगवंत आहे. किंवा आता आपण कच्ची कडधान्य, कच्चा तांदूळ तर खात नाही. हम्म आपण ते धान्य जे असतं आपलं अन्न आपण पाण्यामध्ये शिजवतो ना, त्या पाण्यातून त्याला काहीतरी मिळत असणार. तर ती जी सुंदर चव आणि जे काय बटाटा वगैरे कडधान्य आपण जे शिजवून बनवतो, ते जे आहे ना पाण्यातलं ते जीवन रस, तो भगवंत आहे. त्यामुळे जेव्हा कधी पाणी प्याल, हे अन्न घ्याल, तेव्हा विचार करा की भगवंतांची ही शक्ती आहे. भगवंत आपल्याला भेटतात. चंद्र आणि सूर्याच्या प्रकाशावर चंद्र वनस्पतींना ना औषधी गुणधर्म देतो. चंद्रामुळे भरती ओहोटी होते आणि सूर्याच्या तर प्रकाशावर इथलं सगळंच सुरू आहे. तर हा चंद्र सूर्याचा हा जो प्रकाश आहे ना, हा भगवंत स्वतः आहेत. वैदिक मंत्रातील ओंकार मी आहे. आता तुम्ही कुठलाही मंत्र सांगा बघू मंत्र. सगळ्याचा सुरुवात ओमने होते बघा. होते की नाही? सांगा बघू 2-3 मंत्र सगळ्यांनी. जे येतात ते ओमनेच होते. आठवा बघू मंत्र. ओम भूर्भुवस्वः भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. गायत्री ओम मंत्राची भगवते ओमने सुरू नारायणाय झाली. नमः. हा. ओम नमः शिवाय, ओम गणपते नमः. ओम नमो असे भगवते वासुदेवाय वासुदेवाय. नमः. तर हे सगळ्याची ओमने का सुरुवात होते? तर प्रणव आहेत ते सगळ्याचे हे आहेत मूळ. त्या वैदिक मंत्र सिद्ध होण्यासाठी आधी भगवंतांना ते भोक्तारम यज्ञ तपसाम आहेत ना, त्यामुळे आधी त्यांना ते अर्पण केलेलं आहे. त्यामुळे त्या ओम भगवत हे जे वैदिक मंत्रातील ओम आहेत ना, हे भगवंत स्वतः आहेत. आणि तुम्हाला माहित आहे ना की ओम हा ध्वनी प्रतिनिधी आहे भगवंतांचा. इथलं सगळं हे जे भौतिक जगत आहे हे ओम मध्ये सामावलेलं आहे. त्यामुळे ओम हे भगवंतांचं स्वरूप आहे. ओके. आकाशातील शब्द जो इथे सामावून राहिलेला आहे म्हटलं ना ओम, तो मनुष्यांमधील सामर्थ्य, आपल्यामध्ये एक जीवनरस तरी आहे, एक शक्ती आहे आपल्यामध्ये जी आपण जीवन जगण्यासाठी आपल्याला उपयोगी पडते. तर हे मनुष्यातलं जे जीवन आहे तेच मुळात भगवंत, चेतना भगवंत आहेत. हा त्याची पुढची स्लाइड. वाचा माताजी, हे पाण्याची चव, चंद्र सूर्याचा प्रकाश असं वाचा. हो हो चालेल माताजी. हरे कृष्ण. पाण्यामधील चव, चंद्र सूर्याचा प्रकाश, वैदिक मंत्रामध्ये ओम, आकाशामध्ये शब्द, मनुष्यांमध्ये सामर्थ्य, पृथ्वीवरचा सुगंध, आगीतली उष्णता, सर्व जीवांची जीवनशक्ती, सर्व तपस्व्यांचे तप, अस्तित्वातील सर्व वस्तूंचे बीज, बुद्धिमानांची बुद्धिमत्ता, शक्तिमानांची शक्ती, बलवानांचे बल आणि धार्मिक तत्वांच्या विरुद्ध नाही लैंगिक जीवन. हरे कृष्ण. म्हणजे जे पती पत्नींच्या मध्ये प्रामाणिकपणे असतं ते. माताजी घ्या पुढची स्लाइड. तर हे असतं, तुम्ही नंतर आणि ती स्लाइड पहा, PDF आपल्याला ऑलरेडी आलेली असते की ते कशामध्ये काय आहे. वाचा माताजी. हरे कृष्ण. सात्विक, राजसिक आणि तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात. एका दृष्टीने मी सर्व काही आहे, परंतु मी स्वतंत्र आहे. मी प्राकृतिक गुणांच्या अधीन नाही, उलट तेच माझ्या अधीन आहेत. 7.13 त्रिगुणांनी सात्विक, राजसिक आणि तामसिक मोहित झाल्यामुळे संपूर्ण जगत त्रिगुणातीत आणि अविनाशी आहे. माझे स्वरूप जाणीत नाही. हरे कृष्ण. तर आहे ना 7.12 मध्ये कृष्ण काय सांगतायत? सत्व, रज, तम. आता नाही, आपण 14व्या अध्यायामध्ये एक अध्यायच पूर्ण या त्रिगुण म्हणतात ह्यांना, माया. तर त्याच्याविषयी आहे. तेव्हा तुम्हाला कळणार की सत्व, रज, तम ह्या गुणांनी आपण कसे प्रभावित असतो. आणि काय होतं ना, त्याच्या पुढचे 14व्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत बरंच भगवंतांनी ह्या गुणांच्या विषयी सांगितलेलं आहे. तेव्हा आपण ते पाहू. तर ते गुण आपल्याला बांधून ठेवतात, ती माया आहे. पण कृष्ण काय सांगतायत बघा, की सत्व, रज, तम ही जी माया आहे ना, ही असू दे किंवा भगवंतांची शुद्ध भक्ती किंवा त्यांची आध्यात्मिक शक्ती असू, दोन्हीही भगवंतांच्याच शक्ती आहेत.
असं नाहीये की त्या स्वतःच्या मर्जीने वागतायत, नाही. त्यांच्या म्हणजे माया सुद्धा भगवंतांच्याच कंट्रोलमध्ये काम करत असते. हा त्याच्यानंतर म्हणजे भगवंत पूर्ण स्वतंत्र आहेत. माया पती आहेत. आपण मायेच्या प्रभावाखाली असतो, पण माया ही भगवंतांच्या कंट्रोलमध्ये काम करत असते. माया पती आहे. ओके? मी प्राकृतिक गुणांच्या अधीन नाही, उलट तेच माझ्या अधीन आहे. हा आणि आपल्याला मात्र कसं असतं, आपण ना सत्व, रज आणि तम ह्या गुणांच्या प्रभावाखाली असतो ना, त्यामुळे भगवंतांना त्यांच्या ह्या रूपात जाणू शकत नाही. जेव्हा हा मायेचा पडदा आपल्या आणि त्यांच्यामधला दूर होतो ना, तेव्हा आपल्याला चराचरामध्ये भगवंत दिसू शकतात. मग त्यासाठी जीवनामध्ये ज्ञान मिळवावं लागतं आणि ती ज्ञानाची दृष्टी आपल्याला गुरु देतात. जर का हा मायेचा पडदा म्हणजे ना, कुंती महाराणीचे, प्रभुपाद स्वामींचं एक पुस्तक आहे, कुंती महाराणींवर, छोटसच आहे. तर त्याच्यामध्ये तो कुंतींचा भागवतम मधली स्तुती आहे, त्याच्यावर आहे. त्यात कुंती महाराणीने म्हटलेलं आहे की जर आपल्यामध्ये आणि भगवंतांमध्ये फक्त एक मायेचा पडदा आहे, तो ज्ञानाने दूर करू शकलो तर चराचरामध्ये तुम्हाला भगवंत दिसणार. पण आता सध्या तरी ते ज्ञानाचा पडदा अज्ञानात असल्यामुळे आपल्याला भगवंत दिसत नाहीत. तेव्हा ते सांगतायत बघा की त्रिगुणानी म्हणजे सत्व, रज, तम मोहित झाल्यामुळे हे संपूर्ण जगत त्रिगुणातीत आणि अविनाशी असे माझे स्वरूप जाणू शकत नाही. आपण 14व्या अध्यायापासून हे डिटेल पाहू. हा माताजी घ्या पुढची स्लाइड. दैवीशेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां ते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. 3 प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैव मायाशक्ती ही अतिशय दुस्तर आहे, परंतु जे मला शरण आले आहे ते मायेला सहजपणे तरून पलीकडे जातात. हरे कृष्ण. तर आहे ना, हा श्लोक सगळ्यांनी 7.14 लक्षात ठेवा. हा कृष्ण, आता आपण जे सत्व, रज आणि तम ते 3 गुण आहेत, त्याला काय म्हणायचं, ती माया आहे, त्रिगुणी माया, जी आपल्याला, तुम्ही पृथ्वीवर आईच्या पोटातून बाहेर आला रे आला, पहिला श्वास घेतला की माया आपला कब्जा घेते आणि आपण कृष्णांना विसरतो. तर आहे ना, ही जी माया आहे ना, कशी आहे, तर अतिशय दुस्तर आहे. म्हणजे तुम्ही तिच्या पलीकडे जाणं हे दुस्तर शब्द वापरलाय. दुरत्तया म्हणजे जवळजवळ अशक्य कोटीतली गोष्ट आहे. हा पण जर का तुम्ही भगवंतांना शरण आलात ना, तर सहज मायेला तरुण भगवंतांकडे पलीकडे जाऊ शकता. इथे तुम्हाला स्लाइड नीट बघा सगळ्यांनी. तो समुद्र दिसतोय बघा, उसळत्या लाटा असणारा समुद्र आहे. ह्याला भवसागर म्हणतात. आता तुम्ही म्हणाल मी तर काय समुद्रात नाहीये माताजी, जमिनीवर आहे. तसं नाही, हा भवसागर आहे. इथं सुखदुःखांच्या लाटा ह्या उठतच राहतात, म्हणून ह्याला भवसागर म्हणतात. की भौतिक जगत म्हणजे इथं सुखदुःखांच्या लाटा ह्या उठतच राहणार. ते इथलं नेचर आहे, तो त्याचा स्वभाव आहे. ओके. मग आता ना, तुम्ही खूप चांगले पोहणारे आहात, अतिशय उत्कृष्ट, पण एकटेच एखाद्या समुद्रामध्ये कुणाच्याही मदतीशिवाय किती दिवस तो समुद्र मध्ये तुम्ही तग धरू शकणार सांगा. पार करणं तर लांब, कारण समुद्र खूप मोठे असतात, पण तुम्ही त्याच्यामध्ये टिकून तरी किती दिवस राहणार, की दुसरी कुणाची मदत नाही. का त्या लाटा अंगावर सोसत सोसत किती दिवस एखादा माणूस राहू शकतो, अशक्य आहे ते. तर ही माया आहे ना, ही अशी आहे. तुम्ही विचार करा, तुम्हाला वाटतं का एकटा माणूस तग धरू शकतो समुद्रामध्ये? बोला. आहे. नाही. पण तसाच हा भवसागर आहे. हे जे भौतिक जगत आहे ना, जिथे आपण राहतो, त्याची ही जी माया आहे ही अशीच आहे. हा एकट्याने होणार नाही. मग पण तुम्ही तेच एकट्याने मायेला सामोरे जाऊ नका. तेच त्याऐवजी ना, जर का त्याने बघा, कृष्णांकडे आपला हात आहे, आपल्या हे जीवनाची दोरी जर का तुम्ही भगवंतांच्या हातात सोपवली, जशी आता अर्जुनाने सोपवली, तसा आपला हा हात, फक्त भगवंत हात पुढे करायला तयारच आहेत.
तुम्ही फक्त हात वर केलात त्यांच्याकडे ना, तर भगवंतांच्या साथीने हा भवसागर सहजपणे पार करू शकतो. म्हणजे कसं माहितीये, गाय चालत असते, गायीच्या खुरानी जो खड्डा तयार होतो ना एवढूसा, तो ओलांडून जाऊच शकतं ना, कोण पण, लहान मूल पण जाऊ शकतं. तशा प्रकारे हा भवसागर आपण क्रॉस करू शकतो, जर का भगवंतांच्या हातात हात दिला तर. हा, त्यामुळे लक्षात ठेवा, आपण इस्कॉन मध्ये असं म्हणतो बघा, हरे कृष्ण हरे कृष्ण, हात वर करून. तर समुद्रात पाण्यात बुडणारा माणूस एकतर हाक मारतो आणि हात वर करतो की कोणतरी मदतीला येईल. तसं आपण आपले हात भगवंतांना सांगतोय, हाक मारतोय की भगवंता आम्ही इथं आहोत, आणि आपले हात आपण भगवंतांच्या हातात देतोय, म्हणून असं आपण म्हणतो, हा, हरे कृष्ण. ओके. हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. तर माया ही एकटी नाही, भगवंतांच्या साथीने जर का तुम्ही दूर, म्हणजे जिथे भगवंत आहेत तिथे मायेचा काय प्रभाव चालत. ओके माताजी, वाचा. न मां दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमाः माययापहृतज्ञाना आसुरं भावमाश्रिताः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जे अत्यंत मूर्ख आणि दृष्ट आहेत, नराधम आहेत, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात, ते मला शरण येत नाही. हरे कृष्ण. तर इथं ना कृष्ण ते 4 लोक सांगतायत की जे कधीही कृष्णांकडे जात नाहीत आणि कृष्ण पण ह्या लोकांकडे जात नाही. हा, अशी ही 4 लोक आहेत. कोण आहेत? जे अत्यंत मूर्ख आहेत. मूर्ख आहेत म्हणजे कसं, इथं गाढवाचं उदाहरण दिलेलं आहे की बिचारा गाढव असतं ना, ते मालक जनरली गाढवाला खूप कमी खायला घालतात आणि त्यामानाने काम खूप करून घेत असतात. मग गाढवाला काय वाटतं की एवढं काम करतोय तरच मला ते अन्न मिळणार आहे आणि तरच मी जगू शकतो, आणि ते काम तो ओढत असतो. तेच एखाद वेळेस ते गाढव तिथनं बाजूला झालं, तसंही ते कुठल्याही प्रकारचं गवत वगैरे खातं, त्याच्या गरजा काही फार नसतात, तर ते आरामात प्रकृतीच्या, सृष्टीच्या आधाराने जगू शकतं. हा, एवढ्या कमी गाढवाच्या गरजा असतात. पण त्याने बिचाऱ्याने मनाला पटवूनच घेतलेलं असतं की हे मालक जो काय ते खायला घालतो त्यावरच मी जगू शकतो. तर ना, जी लोक अशी त्या गाढवासारखी आहेत की ज्यांनी ठरवलेलंच आहे की इथं माझं फक्त मला एकट्यालाच बघायला पाहिजे आणि त्यासाठी मला राबायलाय, दिवस अन रात्र मला राबायलाच हवं, तशांना इथे भगवंत मूर्ख म्हणतात. हा, की कसं आहे ना, आपण स्वावलंबी असायलाच हवं. तुम्ही इथं तुमची अन्न वस्त्र निवाराच्या गरजा ह्या तुम्ही भागवायलाच हव्या. ओके, हे सगळं बरोबर आहे. पण ना, थोडासा वेळ हा तुम्ही तुमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी द्यायलाच हवा. मनुष्य जीवनाचं खरं ध्येय तेच आहे, आणि सगळ्या जगाची जबाबदारी आपल्या खांद्यावर टाकलेली नाहीये. आपण इथं असलो काय आणि नसलो काय, हे जग हे चालतच राहणार आहे. का आत्ताच बघितलं ना, ते भगवंतांचं आहे, ते समर्थ आहेत ते चालवायला. त्यामुळे तशा दृष्टीने म्हटलेलं आहे की जे अत्यंत मूर्ख आहेत ते ते कधी भगवंतांकडे जाऊच शकत नाहीत आणि भगवंत पण जात नाहीत. ओके. पण तुम्ही एक तत्वतः लक्षात ठेवा की आपण आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी पण प्रयत्न करायला हवा. मग जे अत्यंत दुष्ट आहेत, की ज्यांचा स्वभावच दुसऱ्याला त्रास देणं आहे, अशी लोक, ज्यांनी ठरवलेलंच आहे की सावय नराधम म्हणतात त्यांना, की म्हणजे वेदांमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही दुसऱ्यांना त्रास देऊ नका, मारझोड करू नका, नशे करू नका, पण ती ते सगळं करणार आहेत. मग अशी लोक जे ना भगवंतांकडे जात नाहीत, म्हणजे दुष्ट स्वभावाची, आणि कृष्ण पण त्यांच्याकडे जात नाही. हा, मग जे मूर्ख आहेत, जे नराधम आहेत. तिसरं, ज्यांचं ज्ञान मायेमुळे नष्ट झालंय. ही माणसं कशी आहेत की मायेच्या प्रभावाखाली आहेत. ते आपण दुसऱ्या अध्यायात सांगितलं होतं, भगवंत दिसत नाहीत तर मी मानणार नाही, देव आहे तर तो आधी मला दाखवा. अशा टाईप ती, की ज्यांचं ज्ञान मायेमुळे नष्ट झालेलं आहे. असं नाही, मला डोळ्यांनी दिसत नाही मग मी कोण मानणार नाही, इथे कंट्रोलर आहे वगैरे असं. तर ह्याला म्हणायचं की त्यांचं ज्ञान मायेने हरवून घेतलेलं आहे. विचित्र विचित्र
संशोधनं की जी खूप हानिकारक असतात समाजासाठी, असं काय बाय विचित्र संशोधनं करणं वगैरे वगैरे, किंवा वेगवेगळे प्रयोग करून विचित्रसे प्राणी तयार करायचा प्रयत्न करणं, जे त्या जन्म घेणाऱ्या प्राण्यासाठी पण खूप दुःखदायक असतं. तर असं सगळं हे ज्यांचं ज्ञान मायेने हिरावून घेतलेलं आहे. आणि जे आसुरी स्वभावाचे, आसुरी स्वभावाचे म्हणजे कोण? रावण, कंस, हिरण्यकश्यपू, हिरणाक्ष, ही सगळी ही ब्रह्माजींचीच तपश्चर्या केली, ज्ञान होतं सगळं, पण स्वभावच आसुरी होता. त्यांना इथलं मुख्य बनायचं होतं, की हे सगळं मी इथला म्हणजे इथला भगवंत मी आहे आणि हे सगळं चाललंय ते माझ्या कंट्रोलमध्ये चालायला हवं. हा आसुरी स्वभाव. तर ही 4 लोक कधीही कृष्णांकडे जात नाहीत आणि कृष्ण पण त्यांच्याकडे येत नाहीत. कोण? की जे अत्यंत मूर्ख आहेत, जे नराधम आहेत, ज्यांचं ज्ञान मायेने हिरावून घेतलंय आणि जे आसुरी प्रवृत्तीचे आहेत. हं? ओके, माताजी पुढची स्लाइड घ्या. हे झाले की 4 जे कोण जात नाहीत. हे बघा. हं? अ, हे मूढ, अत्यंत मूर्ख, तो गाढव निघालाय बघा. आसुरी, म्हटलं ना, हिरण्यकश्यपू वगैरे, तो हिरण्यकश्यपूच आहे हा, तपश्चर्या करतोय. खूप मोठी वैदिक इतिहासातली तपश्चर्या केलेली होती ब्रह्मांची त्याने. ज्यांचं ज्ञान मायेने हिरावून घेतलंय आणि जे नराधमच आहेत, तिकडे ते जगाई आणि मदाई आहेत, नराधमच्या वर आहेत ना. चैतन्य महाप्रभूंनी जेव्हा अवतार घेतलेला ना, तेव्हा एकदा ते खूप असे गावातले गुंड वगैरे असतात तशा टाईप धरा तुम्ही, आणि खूपच अशी दुष्ट प्रवृत्तीचे असतात. मग होतं काय? नित्यानंद प्रभू ना, जे बलरामांचे अवतार होते, ते त्यांना प्रामाणिकपणे भक्तीविषयी सांगायला जातात. तर ते उचलतात आणि एक मोठा दगड किंवा काय असेल, दारू पीत असतात, ती बाटली असेल किंवा जे काय भांड ते मातीचं असतं ना, ते नित्यानंद प्रभूंच्या डोक्यावर मारतात आणि ते भांड फुटतं आणि नित्यानंद प्रभूंच्या डोक्यातून भळ रक्त यायला लागतं. मग बरोबरचा कोणतरी भक्त चैतन्य महाप्रभूंना जाऊन सांगतो. मग चैतन्य महाप्रभूंनी हा जो अवतार घेतलाय ना कृष्णानी, चैतन्य महाप्रभूंचा, त्याच्यामध्ये शस्त्र हातात घेतलं नव्हतं. त्यांनी फक्त हरी बोल, भक्ती दिली. हा, नाम संकीर्तनाचं महत्व सांगितलं, नामाचा प्रचार प्रसार केला. शस्त्र हातात घेणार नव्हते. पण ना त्यांचा इतका राग येतो भक्ताला, असा त्रास, त्यामुळे ना त्यांचं सुदर्शन चक्र प्रकट होतं. आणि तिथे येतात ते आणि सुदर्शन चक्र प्रकट होतं. पण नित्यानंद प्रभू पायावर पडतात, की नको, ह्या अवतारात तुम्ही शस्त्र हातात घेणार नाही आहात. आणि त्यांचा राग शांत करतात. पण हे सगळं ते जगाई मदाई बघत असतात. मग ते नंतर म्हणजे शरण पण येतात आणि सुधारतात म्हण. तर अशा टाईपची वृत्ती नराधम म्हणजे. पण इथं जगाई मदाई आले, पण जनरली ती लोक कृष्णांकडे येत नाहीत आणि कृष्ण पण नाही जात. ओके, मग त्याची पुढची स्लाइड घ्या. आता आपण कोण येतं ते पाहूया. वाचा माताजी. चतुर्विधा चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृतिनोऽर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे भरतश्रेष्ठ अर्जुना, 4 प्रकारचे पुण्यात्मे माझी भक्ती करीत असतात: आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. हरे कृष्ण. हा, तर 4 लोक जी भगवंतांकडे जातात ती कोण आहेत? माताजी घ्या पुढची स्लाइड, तिथे चित्र असणार. आर्त म्हणजे कोण? जे दुःखात आहे, की चांगलं आहे, काहीतरी दुःख आहे, पण ठीक आहे, आलं दुःख, इथं काय येऊन जाऊन असतात, तर दुःख आल्यावर भगवंतांकडे जातात. हा, मला ह्यातनं सोडवा म्हणून. मग त्याच्यानंतर अर्थार्थी म्हणजे कोण? की ज्यांना पैसे हवेत, मला पैसे हवेत आणि त्यासाठी ते जातात. हा, जिज्ञासू कोण असतात? तर ज्यांना, आता आपण पण जिज्ञासू आहोत ना, मला शिकायचंय कृष्णांविषयी. तर असे की जे जातात, की कोण आहेत कृष्ण, आपण कोण आहोत, कुठून येतो आपण, तर ह्याला म्हणायचं जिज्ञासू. आणि ज्ञानी, ज्ञानी म्हणजे कोण? की जे शुद्ध भक्त, भगवंतांचे संत, गुरु वगैरे, की जे भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत आणि जे ज्ञानातच स्थित आहेत, ते भगवंतांना पूर्ण जाणतात आणि त्यांच्याशी तसंच वागतात. हा, ते जे ज्ञानात स्थित आहेत असे. मग आता इथे उदाहरणं दिली आहेत. ते वरचे गजेंद्र मोक्ष म्हणून दिले ना, ते गजेंद्र आहेत, ते आर्त होते. भागवतम मध्ये गोष्ट आहे गजेंद्र मोक्षची.
तर मगाशी त्या दिवशी पण एकदा बघितलेलं बघा, पाण्यामध्ये असतात आणि मगर पाय पकडते. खूप प्रयत्न करतात गजेंद्र स्वतःला सोडवायची, पण पाण्यात मगर भारी पडत असते. मग सगळं सोडतात आणि त्यांना मागच्या जन्मातली आपली भक्ती आठवते आणि त्याच तळ्यातलं एक कमळ घेतात आणि भगवंतांचं म्हणजे हे गोविंद हे गोपाल हम तो जीवन हारे. तर एक ते कमळ घेऊन ना भगवंतांची हाक मारायला सुरू करतात. तर हे गजेंद्र हे कोण होते? आर्त होते, दुःखी होते. इथं द्रौपदी कोण होती? दुःखी होती. हा अर्थार्थी कोण आहेत बघा. इथं जी ध्रुव महाराज आहेत, ध्रुव महाराजांना साधं राज्य नको होतं. तर आता ते बघा ब्रह्मांचा मुलगा मनू. मनूंचे उत्तानपाद नावाचा एक मुलगा होता आणि उत्तानपादचा मुलगा ध्रुव. तर ही अशी म्हणजे ध्रुवचे पणजोबा कोण होते? ब्रह्मा. मग ह्या 14 लोक आहेत ते उद्या बघू. त्यातलं ब्रह्मलोक सत्यलोक हे सगळ्यात मोठं असतं आकाराने. तर ध्रुवला स्वतःच्या पणजोबा म्हणजे ब्रह्मांपेक्षा पण मोठं राज्य हवं होतं आणि अढळ स्थान हवं होतं. सुंदर गोष्ट आहे खूप. तर अढळ स्थान आणि पणजोबांपेक्षा मोठं राज्य. तर त्याच्यासाठी जातात. ते अर्थार्थी होते, पण फार सुंदर गोष्ट आहे. जेव्हा भगवंत समोर प्रकट होतात ना, 5 वर्षाचं छोटं बाळ असतं, काय कळतं त्याला? तेव्हा मात्र ते ना त्यांच्या डोळ्यातून पाणी येत असतं आणि ते सांगतात, की "मी आलो होतो काहीतरी मागायला, पण मला आता काहीच नकोय." विष्णू म्हणतात ना, "काहीतरी माग, तुला काय हवंय ते." नको म्हणतात. "तुम्हाला बघितलं आणि मला सगळं मिळाल्यासारखं झालेलं आहे. मला काहीच नको." तेव्हा विष्णू मात्र खूप छान ते म्हणतात, की "मला तुम्हाला बघितल्यावर तुमच्यासाठी काहीतरी बोलावं वाटतंय, पण मला कायच येत नाही." मग ते म्हणतात, "थांब, मी तुला ते ज्ञान देतो." त्याच्या हृदयावर हात ठेवतात आणि ज्ञान देतात. मग छान स्तुती करतात. पण ते नको म्हणत असतात, "मला तुम्ही मिळालात, सगळं भेटल्यासारखं झालंय." पण विष्णू म्हणतात, "नाही, मी तुला ते ध्रुव लोक देतो." जो कितीतरी मोठा आहे ब्रह्मलोकापेक्षा आणि मुख्य म्हणजे तो अढळ आहे. किती ते आध्यात्मिक जगत आहे. कितीही प्रलय आले, काय झालं तरी ते त्याच्या जागी अढळ असतं आणि सगळ्यांना उत्तर दिशा पण दाखवतं. हा अर्थार्थी होते ते. पण त्यांनी एक निर्णय योग्य घेतला, की ते भगवंतांकडे गेले. ते मग त्याच्यानंतर गुरु त्यांचे नारद आहेत. गुरु भेटतात असं उलट उगाच भेट जात नाहीत. गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जातात. मग त्याच्यानंतर इथं ना शुकदेव गोस्वामी दाखवलेत. त्यांच्या म्हणजे व्यासदेवांच्या पत्नी असतात ना, त्या पण आर्त असतात. म्हणजे काय होतं हे शुकदेव गोस्वामी ते ऑलरेडी ज्ञानी होते. जन्मल्यावर माया त्यांचा कब्जा घेणार म्हणून बाहेरच येत नसतात पोटातून. 16 वर्ष आईच्या गर्भात असतात. मग आईला त्रास होत असतो ना, मग व्यासदेव कृष्णाला प्रार्थना करतात, की तुम्ही त्याला जन्म घ्यायला सांगा. म्हणून ते तिथे आर्तमध्ये दाखवलंय शुकदेव व्यासदेव आणि त्यांच्या पत्नी. मग ते त्याच्यानंतर आर्त अर्थार्थी झालं. जिज्ञासू कोण? तिकडे वरती परीक्षित महाराज आहेत बघा. ओके. की 7च दिवसाचं आयुष्य होतं, तर योग्य जिज्ञासा केली, की ह्या 7 दिवसात जीवन वाढवायचा प्रयत्न केला नाही, की हे 7 दिवसाचा सर्वात चांगला उपयोग काय? तर भागवत श्रवण. मग ते शुकदेव गोस्वामींकडून हे परीक्षित महाराज 7 दिवसाचं आयुष्य असतं. भागवतम श्रवण करतात. तर ते झाले जिज्ञासू आणि तसे ज्ञानी पण होतेच ते. आणि शुकदेव गोस्वामी त्यांना हे सांगितलं भागवतम. तेच ते व्यासदेवांचा मुलगा. ते ज्ञानी म्हणायचे. आणि खाली हे 88,000 ऋषीमुनी आहेत. जे भागवतमच्या सुरुवातीला आहेत एक यज्ञ करत असतात कलियुगातल्या मनुष्यांच्या उद्धारासाठी. मोठा यज्ञ असतो. तर तिथं हे येतात सूत गोस्वामी येतात. त्यांना आलेलं बघितल्यावर ते यज्ञ वगैरे सगळं बंद करतात आणि त्यांच्याकडून भागवत श्रवण करतात. आणि त्यांनी ना फार सुंदर ह्या ऋषीमुनींनी प्रश्न विचारलेले आहेत. त्याची उत्तरं म्हणून भागवत मिळालेलं आहे. तर हे जे शुकदेव गोस्वामी, हे खालचे ऋषीमुनी, सूत गोस्वामी, हे सगळी जण ज्ञानी म्हणायचं, की ते शुद्ध ज्ञानातच स्थित होते. तर ही 4 लोक जी कृष्णांकडे जातात. ओके, लक्षात ठेवा मग त्याची पुढची स्लाइड घ्या. मोठे अध्याय आहे, जरासा मोठा आहे. वाचा. हरे कृष्ण. त्यांपैकी
पूर्ण ज्ञानी आणि नित्य भगवत भक्तीमध्ये युक्त असणारा सर्वोत्तम आहे. कारण मी त्याला अत्यंत प्रिय आहे आणि तो मला अत्यंत प्रिय आहे. हरे कृष्ण. आता ना कृष्णांना ह्यातलं कोण आवडतं? कृष्ण काय सांगतायत बघा, की ह्या चौघांमधला ना जो ज्ञानात स्थित आहे, जो ज्ञानी आहे ना, तो मला अत्यंत प्रिय आहे. आणि मी का प्रिय? कारण त्याला भगवंत प्रिय आहेत. म्हणजे कसं आहे, हे बघा, आर्त जो आहे तो कदाचित त्याचं दुःखाचं कारण बाजूला झाल्यावर कृष्णांना विसरून पण जाईल. जो अर्थार्थी आहे त्याचं पण तसंच. कदाचित पैशाच्या गरजा भागल्या, कदाचित कृष्णांना विसरून जाणार. जिज्ञासूमध्ये दोन गोष्टी होऊ शकतात. जिज्ञासा पूर्ण झाल्यावर भगवंतांशी जोडला पण जाईल आणि कदाचित नाही पण. पण जे ज्ञानी आहे, जे ज्ञानात स्थित झालेले आहेत, तो 5.18 श्लोक आठवा, की जे चराचरामध्ये भगवंतांना पाहतात, प्रत्येकाच्या हृदयातला परमात्मा पाहतात. असे जे ज्ञानी आहेत ना, ते कधीच भगवंतांना विसरत नाहीत. त्यामुळे भगवंतांना खूप प्रिय आहेत आणि त्यांना पण भगवंत हे अत्यंत प्रिय असतात. ओके. हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. कारण ना ते भक्तीमध्ये पूर्ण जोडलेले असतात. वाचा माताजी. बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अनेक जन्म आणि मृत्यूनंतर वास्तविक ज्ञान प्राप्त झालेला मनुष्य मी वासुदेव श्रीकृष्ण म्हणजे अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचे परम कारण असल्याचे जाणून मला शरण येतो. असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो. हरे कृष्ण. बघा, हा अनेकानुक जन्मांचा प्रवास आहे, की तुम्हाला हे उमगणं, की आपण कोण आहोत, कृष्ण कोण आहेत, आपलं त्यांचं नातं काय आहे. भगवंत सांगतायत, हे जे असं भक्त असतो ना, हे खूप दुर्लभ असतात. एक मिनिट. अनेकानेक जन्म आणि मृत्यूनंतर वास्तविक ज्ञान हेच खरं ज्ञान आहे. कुठलं? की मी वासुदेव श्रीकृष्ण म्हणजे अस्तित्वातील सर्व गोष्टींचे परम कारण आहे, परमेश्वर. हे केशव, हे माधव, हे गोविंदा, रक्ष रक्ष पाहि माम परमानंदा. परमानंद, परम कारण, परमेश्वर, भगवान. हे सगळं जे आहे हे भगवंत आहेत, हे जाणलं त्याला कृष्ण. आणि तुम्ही शरण पण येता, नुसतं जाणून थांबणत नाही, तर असं जाणतात, त्याला शरण येतात, त्याला भगवंत महात्मा म्हणतात. आणि असा महात्मा दुर्लभ आहे अत्यंत. आपले सगळी संत, तुम्ही संतांना आपल्या समोर आणा. ओके. माताजी घ्या पुढची स्लाइड. की ते तसे महात्मे होते. इथे ड्रेस वगैरे सांगितलेले नाहीत, हे मनाचे भाव आहेत. हरे वाचा कृष्ण. माताजी. हो माताजी. हरे कृष्ण. ज्यांचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरावलेले आहे ते अन्य देवदेवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधिविधानांचे पालन करतात. 7.21 मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतेची उपासना करण्याची इच्छा करतो तेव्हा त्या विशिष्ट देवतेवर मी त्याची श्रद्धा दृढपणे स्थिर करतो, जेणेकरून तो त्या देवतेची उपासना करण्यात स्वतःला समर्पित करू शकतो. हरे कृष्ण. आता ना इथपासून ना थोडं भगवंतांची भक्ती आणि आपण देवी देवतांची जी पूजा अर्चना करतो ना त्याविषयी सुरू होणार. तर आधी 2-3 गोष्टी कायमच्या डोक्यात ठेवून घ्या, की भगवंत हे मुख्य आहे. म्हणजे एक झाड घ्या, झाडाचं मूळ हे भगवंत आहेत आणि बाकीचे जे 33 कोटी देवी देवता वगैरे आहेत ना, हे त्या झाडाचे पान, फांद्या, फळं, फुलं असं आहेत. ओके. मग जर का तुम्ही भगवंतांची भक्ती करता तेव्हा झाडाच्या मुळाला पाणी घालता. मुळाला पाणी घातलं की ते सगळ्यांपर्यंत पोहोचणार, झाड टवटवीत राहणार. सगळे म्हणजे तुमचे पितृ, सगळे देवी देवता ह्या सगळ्यांना पोचतं आणि सगळे फार तृप्त राहतात. ओके. आणि दुसरा विचार करा, आणि देवी देवतांची सेपरेट पूजा करणं म्हणजे एखाद्याच पानाला तुम्ही पाणी घालताय, अगरबत्ती लावताय, असं सेपरेट झालं. ते एक झाला हा व्ह्यू. लक्षात ठेवा, झाडाचं मूळ कृष्ण आहे. आणि ना हा जो आता एक कंपनी असते,
तर कंपनी आहे भारतातली, मालक भारतात राहत आहेत, पण जगभर त्या कंपनीचा पसार आहे. तर जिकडे तिकडे वेगवेगळे मॅनेजर आणि माणसं नेमलेली असतात, त्यांना थोड्या थोड्या अधिकार दिलेले असतात आणि तुम्ही ते काम बघा म्हणून सोपलेलं असतं ना जबाबदाऱ्या. सेम तसं आहे, भगवंतानी ही सृष्टी चालवण्यासाठी वेगवेगळ्या पोस्टवर वेगवेगळे देवी देवता नेमलेले आहेत आणि त्यांना त्यांची त्यांची कामं सांगितलेली आहेत. पण कंपनीचा मालक मूळ कोण आहे? भगवंत आहेत. जर का आता तुम्ही एखाद्या कंपनीच्या मालकालाच खुश करून टाकलं, तर खालचे मॅनेजर आपोआपच तुमचे खुश होणारच ना, नाही तर मालकालाच खुश करून टाकलं. तसं आहे. जर का तुम्ही भगवंतांची भक्ती केली ना, तर आपोआप बाकीचे देवी देवता पण तुमचे पितृ, कुलदैवत फार आनंदी राहणार. आता हे सगळ्यांनी कायमचं डोक्यात ठेवा आणि आता आपण हे बघूया, की ज्यांचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरवलेले आहे, ते अन्य देवी देवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार विविध आराधनेच्या विधिविधानांचे पालन करतात. तर कसं आहे, हे खरं ज्ञान आपल्याला आत्ता कळलंय, की मी शरीर नाही, मी आत्मा आहे आणि आत्मा हा भगवंतांचा अंश आहे वगैरे. हे समजायच्या आधी जो तो ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार ज्या त्या देवी देवतांची अर्चा करत असतो. करू देत, काय प्रॉब्लेम नाही. तेही त्यांच्या गुणांमुळेच त्या ठिकाणी आहेत, चांगल्या पोस्टवर. तर आपण त्यांचा आदर हा त्यांना द्यायलाच हवा. हं. पण जो तो त्याच्या स्वभावानुसार करत असतो. अ, अ, आणि भगवंत काय सांगतायत बघा, की मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. कोण म्हटलं ना, कुठे आहेत भगवंत प्रत्येकाच्या हृदयात, तर हे श्लोक लक्षात ठेवा. ते सांगतायत बघा, की मी प्रत्येकाच्या हृदयात आहे परमात्मा रूपाने. चतुर्भुज नारायण. जेव्हा तुम्ही विशिष्ट देवी देवतेचीच उपासना करायची तुमच्या मनात फार आहे, तर भगवंतच ठीक आहे म्हणतायत, की माझ्याकडे येत नाही, तर ॲटलीस्ट त्यांच्याकडे तरी जाऊ दे. वळसा घालून तरी कधीतरी माझ्याकडे पुढच्या कुठल्यातरी जन्मात येईल. म्हणून भगवंतच आपली श्रद्धा त्या देवी देवतांवर स्थिर करत असतात. हां, ते मी तुम्हाला म्हटलं ना, आपल्याच इच्छांनी सगळं होत असतं. आपल्या हृदयातच आहेत ते. त्यांना आपलं सगळं कळत असतं. हं. ओके, मग आताची पुढची स्लाईड घ्या. हरे वाचा. कृष्ण. हो म्हणताय. हं. हरे कृष्ण. अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो, परंतु वस्तुतः हे लाभ केवळ मीच प्रदान करतो. हरे कृष्ण. हां. आता ना आपण एखाद्या देवी देवतांकडे जातो आणि देवी देवतांना पण कसं असतं, ते ना बंधन लागतं. ते फुकट कुणाची सेवा घेऊ नाही शकत. तुम्ही एखाद्याचं व्रत नवस वगैरे केलाय आणि त्यांची सेवा करताय, तर त्यांना त्याचं फळस्वरूप काहीतरी द्यावं लागतं. फुकट सेवा घेऊ नाही शकत. त्यामुळे मग देवी देवता तुमच्या इच्छा पूर्ण करतात. हां. आणि तर कृष्ण इथे काय सांगतायत, पण वस्तुतः तत्वतः बघाल ना, तर हे लाभ भगवंतानीच दिलेले आहेत. कारण आता म्हणजे हे चित्र बघा तुम्ही. देवी देवतांच्या वरती कोण आहेत? कृष्ण आहेत. त्यांनीच त्यांना ह्या पोस्टवर नेमलेलं आहे आणि त्यांच्या ज्या शक्ती आहेत त्या पण कृष्णानीच दिल्यात. मग त्याचा वापर करून तुम्हाला जे काही ते देतायत, ते अल्टिमेटली भगवंतानीच दिलेलं आहे. ओके. हा, माताजी पुढची स्लाईड घ्या. हरे कृष्ण. अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित व अनित्य असतात. देवतांचे उपासक देवलोकाची प्राप्ती करतात, पण माझे भक्त अखेर माझ्या धामाची प्राप्ती करतात. 7.24. मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते की मी पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तित्व धारण केले आहे. त्यांच्या अज्ञानामुळे ते माझे अविनाशी आणि अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाहीत. हरे कृष्ण. हा जो 23वा श्लोक आहे ना, त्यात कृष्ण अल्पबुद्धी का म्हणताय देवी देवतांची उपासना, तर तुम्ही त्यांच्याकडे जाताय ना, आता ते त्यांना आदर द्यायला, त्यांची पण सेवा करायला जा, की हा, हे भगवंतानी दिलेलं काम छान प्रकारे करतायत. सूर्यदेव वेळेत येतात, वरुण देव पाऊस पाडतात, अशी आपली भावना हवी. आपण जातो ते उसनवारी करायला गेलेल्या मित्रासारखं असतं. गेलो रे गेलो की हे पाढे सुरू करतो, हे दे ते दे. तर भगवंत म्हणून आपल्याला अल्पबुद्धी म्हणतायत. जा तर त्यांच्याविषयी आदर प्रकट करायला जा. हा, मग त्याच्यानंतर आहेत ना,
ही जी आपल्याला फळं मिळतात देवी देवतांच्या उपासनातनं ती कशी असतात माहित आहे? ते तेवढं तुम्हाला जे हवंय ते दिलं की ते मग चिंता करत नाहीत. त्याचे परिणाम वगैरे आत्ताच हिरण्यकश्यपूचं वगैरे उदाहरण बघितलं. त्या वरदानांचा त्यांनी काय उपयोग केला आणि नंतर त्याचे परिणाम कसे झाले, भगवंतांनी त्यांना कसं मृत्यू दिला, हे काही बघायला ब्रह्मा आले नाहीत. तसं आहे ते नाही येणार. त्यामुळे त्यांची फळं मर्यादित आणि अनित्य असतात की जी तुम्हाला कर्मबंधनांमध्येच अडकवतात. जास्तीत जास्त देवतांचं लोक तुम्ही ज्या देवी देवतांचे उपासना करतात त्यांचं लोक प्राप्त होतं. पण पुण्य संपलं. 9व्या अध्यायात तो श्लोकच आहे. पुण्य संपलं की परत पृथ्वीवर यावं लागतं. पुन्हा मनुष्य जन्म. मग आत्म्याला जी भगवंतांकडे जायची ओढ आहे ना, ते जायला मिळत नाही ना. तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यातच अडकून राहिलेला आहे. ओके. जर का भगवंतांच्या भक्ती करत असाल तर भगवंतांचं धाम प्राप्त होतं. नाहीतर मग हे म्हणून हे फळाला ना मर्यादित आणि अनित्य म्हटलंय की जे तुम्हाला भक्ती म्हणजे कर्मबंधनात अडकवून ठेवतं जन्म मृत्यूच्या एरझाऱ्यांमध्ये. ओके. आणि भगवंत इथे काय म्हणतायत बघा की आपण भगवंतांविषयी काही जाणतच नाही. त्यामुळे आपण आता नाही, पण जेव्हा आता भगवंतांनी राम कृष्ण असे अवतार घेतले तर त्यांचे भक्तच त्यांना ओळखू शकले. बाकीच्यांना ना काय वाटतं की भगवंत निराकार आहेत म्हणजे त्यांना काही रूप वगैरे नाहीये आणि आता त्यांनी एक मनुष्य म्हणून इथं जन्म घेतलाय असं नाही. ते त्यांच्या धामात गोविंद रूपातच आहेत आणि ते अवतार घेत असतात. पण जे ज्ञानात स्थित आहेत त्यांचे शुद्ध भक्त आहेत तेच त्यांना ओळखू शकतात. अल्पबुद्धी लोक भगवंतांना ओळखू नाही शकत. हम्म. ते हा माताजी पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्ण. मूढ आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही. माझ्या अंतरंग शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो आणि म्हणून मी अजन्म आणि अच्युत असल्याचे ते जाणू शकत नाहीत. 7.26 मी पुरुषोत्तम अर्जुन, मी पुरुषोत्तम भगवान, भूतकाळात घडलेले सर्व काही, घडत असणारे सर्व काही, सर्व आणि भविष्यकाळात घडणारे सर्व काही जाणतो. मी सर्व जीवांना जाणतो, परंतु मला कोणीही जाणत नाही. हरे कृष्ण. हा. तर इथे ना कृष्ण काय सांगतायत बघा, मूढ आणि अज्ञानी लोकांना. आता ते जगाईमध्ये आपण मगाशी बघितले किंवा इथं जे आपण काय माहीतच नाही कृष्ण कोण वगैरे, अशा लोकांसमोर कृष्ण पण प्रकट होत नाहीत. कृष्णांना जाणण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या अध्यायापासून ते सांगतायत ना, ज्ञानाच्या नजरेने बघायला हवं आणि ती ज्ञानाची नजर गुरु आपल्याला देत असतात. ओके. नाही जर का ती ज्ञानाची दृष्टी नसली तर आपण भगवंतांना अजन्मा अच्युत असं कधीच जाणू नाही शकत. हा, भगवंत अप्रकटच राहणार आपल्या समोर. आणि भगवंत काय त्रिकालदर्शी आहेत बघा. कृष्ण काय सांगतायत, भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळातलं सगळं ते जाणतात. हम्म. पण कुठलाही जीव भगवंतांना पूर्णपणे जाणू नाही शकत आणि ते अशक्यच आहे. का तर त्यांच्यामधून आपण आलोय, आपण त्यांना किती जाणणार. आणि आपली इंद्रिय ही अपूर्ण इंद्रिय आहेत. ओके. माताजी पुढची स्लाइड घ्या. येषान्त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ज्यांनी अजन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्म केले आहेत आणि ज्यांची पाप करणे पूर्णपणे नष्ट झाली आहेत, ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ निष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात. हरे कृष्ण. हा. तर भगवंतांपर्यंत आपल्याला सुरुवातीलाच सांगितलं होतं भगवंतांची भक्ती ही खूप दुर्मिळ आहे. तर तुम्हाला म्हटलं ना, तुम्ही खूप भाग्यवान काहीतरी पुण्यवान आहात की इथे येता, इथं बसू शकता. जर का बसू शकताय, हे ज्ञान जे प्रभुपाद स्वामी आपल्याला देतायत, संतांनी दिलं हे समजू शकताय आणि ते आचरणात आणून कृष्णांशी जोडून घेऊ शकताय, तर कृष्ण काय म्हणतायत की नक्कीच पूर्वी काहीतरी सुकृत झालेली आहेत, पापकर्म संपत आलेली आहेत, म्हणून ह्या ज्ञानाच्या दृष्टीने भगवंतांच्या सेवेमध्ये तुम्ही जोडून घेऊ शकताय. हम्म. ओके. हा. माताजी घ्या पुढची स्लाइड. नाहीतर बाकीच्यांना तुम्ही ओढून आणून बसवलं तरी होणार नाही.
आणि त्यासाठी ना गुरु आयुष्यात येणं फार महत्वाचं असतं. गुरूंच्या मी म्हटलं ना, कृष्णांच्या कृपेने गुरु येणार आणि गुरूंच्याच कृपेने कृष्ण भेटतात. हा मृगारी आहे. थोडंसं थांबा हा सगळी थोडा अध्याय मोठा आहे. तर ही जी मृगारी असतो ना, हा म्हणजे खूप अशी प्राण्यांना ना तसे मारत असतो बाण वगैरे आणि त्यांना तडफडवत ठेवत असतो. मग ना एकदा नारद येत असतात आणि ते नारदांना बघून फार विचित्र होतं. नारद म्हणतात, "असं का करतोयस तू?" म्हणतो, "मला फार आनंद होतो त्यांना तसं बघून." तर नारद म्हणतात, "तुला त्याचे परिणाम माहीत आहे काय? तुला काही हक्क नाही कुणाला असा वेदना देण्याचा." तर नाही म्हणतो, "ते माझ्या आई-वडिलांनी वगैरे म्हणजे मला ते मी त्या वडिलांकडनं वगैरे शिकलेलो आहे आणि मी माझं पोट भरण्यासाठी हे करतोय." मग नारद ना त्याला खूप छान उपदेश देतात आणि काय शेवटी गुरूंचं सानिध्य असतं आणि गुरूंची ती शक्ती असते. नाहीतर हा मृगारी खूप हिंस्त्र होता. तर तो नारद जे त्याला सांगतात ना, त्यांचा त्याच्यावर असा काय परिणाम होतो. तो म्हणतो, "हां, असं?" मग तो म्हणतो, "मी हा मार्गच सोडून देतो." आणि नारद त्याला ते उपदेश करून पुढे निघून जातात हां. आणि नंतर काही वर्षांनी ना एक ऋषी म्हणजे आता त्या दुसऱ्या ऋषींचं नाव मला आठवत नाही. तर ते ऋषी आणि नारद असेच एक मार्गक्रमण करत असतात आणि म्हणजे एक शुद्ध भक्त असा अचानक पायावर पडतो. "थांबा, थांबा" म्हणतो. तर तो काय करत असतो ते खालच्या फोटोत दिसतंय बघा. की ना म्हणतो, "इथे थोड्या मुंग्यांची रांग आहे, त्यांना जरा बाजूला करतो. तुमचा पाय वगैरे पडून त्या मृत्यू पावतील." हां, एवढी आहे म्हणजे हाच तो मृगारी आहे हां, पहिल्या फोटोतला आणि तो तिसऱ्या फोटोतला बघा. नारद म्हणजे दुसरे भक्त म्हणतात, की "अरे कोण आहे हा इतका म्हणजे जीवांपती प्रती माया असणारा?" असे विचार करून बघत असतात आणि मग ते म्हणतात, "गुरुजी तुम्ही मला ओळखलं नाही का? मी तोच मृगारी." मग नारदांना आठवतं, की हा तोच मृगारी जो प्राण्यांना तडफडवून मारत असतो. तर हा बदल का झाला? तो चराचरामध्ये भगवंतांना का पाहायला लागला? हां, तर त्यासाठी गुरु जीवनात यावे लागतात आणि नारद आपण म्हणतो तसं नाहीये हां, टीव्हीत दाखवतात तसं वगैरे त्यांचं व्यक्तिमत्व नाही. नारद हे अत्यंत श्रेष्ठ गुरु आहेत. आपल्या गुरु-शिष्य परंपरा पण नारदांचीच आहे आणि व्यासदेव, वाल्मिकी, अ, ध्रुव, प्रल्हाद, माता भवानी ह्या सगळ्यांचे गुरु नारद आहेत. एका क्षणासाठी सुद्धा ज्यांच्या जीवनामध्ये आले, त्यांचे असे श्रेष्ठ भक्त बनले. हां. ओके, मग त्याची पुढची स्लाईड घ्या. त्यामुळे ही दृष्टी आपल्याला गुरु देईल. वाचा माताजी. हरे कृष्ण. पूर्णपणे मतपरायण झालेले जे मला भौतिक दृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात, ते मृत्यू समयी सुद्धा मला जाणू शकतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर ना भगवंत काय सांगतायत हा शेवटचा श्लोक ऐका तुम्ही नीट हां, की पूर्णपणे मतपरायण झालेले म्हणजे पूर्णपणे भगवंतांशी जोडले गेलेले आहेत. हां, ते भगवंतांना पूर्णपणे असं भौतिक सृष्टीचा संचालक, सगळ्या यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत वगैरे म्हणून जाणतात, त्यांच्याशी तसे वागतात. असे मतपरायण झालेले आहेत म्हणजे कृष्णांमध्ये पूर्ण जोडलेले आहेत. असे भक्त मृत्यू समयी सुद्धा भगवंतांना जाणू शकतात. म्हणजे मृत्यूच्या वेळेस सुद्धा त्यांना कृष्णांची स्मरण होऊ शकतं. ओके, हा आपला शेवटचा श्लोक असणार. त्यासाठी आधी तुम्हाला भक्तीमध्ये जोडून घ्यावं लागतं. असे मतपरायण झाला असलात तर. तर आधी आपण कृष्णांविषयीचा ज्ञानाचा महिमा बघितला, की ते किती दुर्मिळ आहे भक्ती. मग त्याच्यानंतर भक्तीचे त्यांचे वेगवेगळ्या शक्ती बघितल्या. शक्तींचं वर्गीकरण बघितलं. हां, त्या गोष्टी बघाल तेव्हा आता त्यांचं स्मरण करा. मग भगवंतांना कोण शरण जातं, कोण शरण जात नाही सगळं लक्षात ठेवा हां, ते वहीत लिहून वगैरे ठेवा वाटल्यास. हां, मग ते पाहिलं. मग देवपूजा आणि व्यक्तित्ववाद, देवपूजाविषयी थोडंसं बघितलं आणि भक्तीकडे म्हणजे शुद्ध भक्ती काय आहे तेही सांगितलं, की भगवंतांची भक्ती आपल्याला काय प्राप्त करून देते. त्यांची पोझिशन कुणाकुणाची काय आहे ती बघितली. ओके. तर झालाय आपला आजचा अध्याय. मग आता जी रेकॉर्डिंग स्टॉप करा आणि मी वैष्णव प्रणाम मंत्र घेते हां. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च